वरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत, मधुपती प्रभूंचं स्वागत। आज आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 19। तर कृपया माझ्यानंतर तुम्ही पण गाऊ शकता। वयम तु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यशृण्वतां रसज्ञाना स्वादु स्वादु पदे पदे
वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे स्वादु स्वादु पदे पदे वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे. आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांतो. जय श्रील प्रभुपाद की जय. वयम आम्ही, तू पण, न नाही, वितृप्यामः तृप्त होऊ, उत्तम श्लोक भगवान किंवा दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती केली जाते, विक्रमे साहसपूर्ण कृत्ये, यद जी शृण्वतां अखंड श्रवणाने, रस गोडी, ज्ञानां ज्यांनी अनुभविली आहे, जाणली आहे, स्वादू मधुर, स्वादू रुचकर, पदे पदे पावलो पावली, क्षणोक्षणी. भाषांतर. भगवंतांचे उत्तम श्लोकांद्वारे आणि स्तोत्रांद्वारे स्तवन केले जाते. अशा त्या भगवंतांच्या दिव्य लीला श्रवण करण्यात आम्ही कधीही तृप्त होत नाही. ज्यांनी भगवत संबंधातील दिव्य रसाची मधुर गोडी चाखली आहे, विकसित केली आहे, ते क्षणाक्षणाला त्यांच्या लीला श्रवणाचा आस्वाद घेतात. तात्पर्य. सांसारिक कथा, कादंबऱ्या किंवा सांसारिक इतिहास आणि भगवंतांच्या दिव्य लीला यात फार मोठे अंतर आहे. सर्व ब्रह्मांडांच्या इतिहासात भगवंतांच्या अवतारांच्या लीलांचा उल्लेख असतो. रामायण, महाभारत व पुराणे हे जे गतकाळाचे इतिहास आहेत त्यात भगवंतांच्या लीला संबंधी नोंद आहे आणि म्हणून त्यांचे वारंवार वाचन केल्याने सुद्धा ते इतिहास नित्य नूतनच राहतात. उदाहरणार्थ, जरी कोणी जीवनभर भगवद्गीतेचे किंवा भागवताचे वाचन केले तरी त्याला पुन्हा पुन्हा त्यात ज्ञानाचा नवीन प्रकाश प्राप्त होतो. सांसारिक बातम्या जडवत असतात आणि आध्यात्मिक वृत्त हे प्रेरक सामर्थ्य देणारे असतात. कारण आत्मा प्रेरक आहे व प्रकृती जड आहे. ज्यांनी दिव्य विषयांच्या ज्ञानाच्या रुचीचा विकास केला आहे त्यांना अशा दिव्य कथा ऐकण्याचा कधीही कंटाळा येत नाही.
मनुष्य सांसारिक कृत्यांमुळे लवकर तृप्त होतो आणि त्या कृत्यांचा त्याला वीट येतो, परंतु दिव्य भक्तिमय सेवेत त्याला कधी अरुची उत्पन्न होत नाही. उत्तम श्लोक हा शब्द असे दर्शवितो की ते दिव्य वाङ्मय प्राकृत नाही. लौकिक किंवा प्राकृत साहित्य हे तमोगुणी किंवा अंधकारमय साहित्य आहे, तर दिव्य साहित्य हे त्रिगुणात्मक साहित्याच्या पलीकडचे आहे आणि म्हणून असे दिव्य साहित्य अगदी भिन्न आहे. दिव्य साहित्य हे तमोगुणाच्या पलीकडचे आहे. त्याचा प्रकाश उत्तरोत्तर वाचनाने आणि दिव्य विषयांचा अनुभव होत गेल्याने अधिकाधिक उज्ज्वळ होतो. तथाकथित मुक्त झालेले लोक अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा पुन्हा पुन्हा उच्चार केल्याने कधीही समाधान पावत नाहीत. ब्रह्माचा असा कृत्रिम अनुभव शुष्क असतो आणि म्हणून खऱ्या आनंदाची रुची घेण्याकरिता ते भागवताच्या कथांकडे वळतात. आणि जे लोक असे भाग्यशाली नाहीत ते परोपकार आणि जागतिक लोककल्याणाकडे वळतात. याचा अर्थ असा की मायावादी तत्वज्ञान प्राकृत आहे आणि भगवद्गीता व भागवताचे तत्वज्ञान दिव्य आणि अप्राकृत असे आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्व उपस्थित भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आणि विशेष मधुपती प्रभूंचं स्वागत. मधुपती प्रभूंकडून परवानगी घेतो मी, थोडं काहीतरी बोलेन. हरे कृष्ण. प्रभूजी भागवत कथा करतायत, आपण एक भागवत श्लोक करतोय. सो आजच्या श्लोकामध्ये जे श्रोते आहेत ते त्यांचा उत्साह दाखवत आहेत. कृपया सांगा, अजून सांगा, आमची तृप्ती झाली नाही, आम्ही तृप्त नाही झालो. कधी पण कोणी बोलत असेल आणि समोरचा जर श्रोता उत्साही असेल, उत्सुक असेल, तर मग देणाऱ्याला पण वाटतं. कधी कधी मी तुमच्यासारख्या चांगल्या भक्तांनी जेव्हा प्रसादाला घरी बोलवतात तेव्हा मी त्यांच्या घरी जातो प्रसादाला. मग तेव्हा कधी मी कमी खाल्लं तर म्हणतं, काय प्रभू तुम्ही खाल्लंच नाही? मी म्हटलं नाही, मला जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं. नाही हो, तुम्ही काय खाल्लंच नाही. मग थोडं ते देणार का, ते देणार का? आता कुठेतरी वाटतंय
की कोणीतरी आलं आहे. सो म्हणून वाढणाऱ्या व्यक्तीला उत्साह कधी येतो, जेव्हा स्वीकारणारा व्यक्ती काहीतरी मागतो. पण स्वीकारणारा व्यक्ती जर शांतपणे बसला असेल, मग माताजींना जास्ती अनुभव आहे वाटतं. तर त्यांना हे उदाहरण लगेच कळालं की जो स्वीकारणारा व्यक्ती आहे तो शांतपणे बसला आहे, आणि जो वाढणारा व्यक्ती आहे तो म्हणतो देऊ का, ठीक आहे. मग एक चपाती वाढली, भाकरी वाढली, अजून पाहिजे का, ठीक आहे. तुमच्यासाठी भाजी केली आहे, प्रभूजींसाठी काही स्पेशल भाजी केली आहे, भाजी देऊ का, ठीक आहे. पण हे जर प्रभूजींनी म्हटलं अरे ती भाजी तुम्ही बनवली आहे, खूप छान बनवली, ती अजून देणार का, मग त्यांना पण समाधान वाटतं नाही. म्हणून स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं समाधान काय आहे, जेव्हा तो प्रसाद घेणारे व्यक्ती उत्साही आहेत, उत्सुक आहेत, आणि उत्सुकतेतून नकळतपणे एक संदेश देत आहेत की हे छान आहे. जर ते छान नसतं तर उत्सुकता कशाची, जर ते छान नसतं तर मग मागणं कशासाठी. म्हणून हे सांगायची गरज नाही की खूप छान झालं आहे, जस्ट आपण हे सांगितलं की ते अजून देणार का, हे अजून देणार का, ते अजून देणार का, अजून देणार का, अजून देणार का, याच्यातूनच खूप सारे संदेश जातात. खूप छान बनवलं आहे, मला भूक लागली आहे, मला खूप छान वाटलं, मी तृप्त झालो, मला खूप चव लागली आहे. हे किती गोष्टी त्याच्यातून चालल्या आहेत. काय चालले आहेत, कशातून चालले आहेत, की थोडं ते देणार का, अजून देणार का, अजून देणार का. मुलांना पण आपण कधी कधी बोलत असतो अरे अभ्यास करायला बस, आणि तेव्हा जर त्याचं लक्ष नसेल तर तो आपल्या फोनकडे बघतोय आणि तुम्ही म्हणताय अरे तुझा अभ्यासाचं काय बाबा, हो चाललाय अभ्यास चाललाय माझा. म्हणतो लक्ष दे इथे मी काय बोलतोय ते तर ऐक, मी तुझ्याशी बोलतोय. सो अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये बॉस म्हणतायत की उद्याचं ते काम झालं का, होऊन जाईल काम. तुम्ही फेसबुकवर आहात, तुम्ही व्हॉट्सअपवर आहात, बॉस म्हणेल एक मिनिट काम होईल की नाही ते ठीक आहे आपण ते डिस्कस करू, मी तुझ्याशी बोलतोय, आधी इथे तरी बघ. तू खाली बघून उत्तर देतोय त्याला काय मी विश्वास ठेवू. तशाच प्रकारे परमेश्वर पण म्हणतायत की मी एवढी सगळी लीला केली आहे, मी एवढी सगळी कथा केली आहे, ती ऐकण्यासाठी कोणाची रुची आहे का, ती ऐकण्यासाठी कोणाचा उत्साह आहे का, ती ऐकण्यासाठी कोणाची उत्सुकता आहे का. तर जेवण आहे ते तोंडात गेल्यानंतर तृप्ती होते, पण त्या तृप्त करणाऱ्या जेवणाला तो अनुभव येण्यासाठी त्याच्या आधी स्वयंपाक आहे, बरोबर. तसंच वेदांमध्ये जेवढे वेगवेगळे मार्ग दिलेत, कर्म मार्ग, ध्यान मार्ग, उपासना मार्ग, व्रत, काल पण आपण त्याच्यावर चर्चा केली, ते सगळं काय माहिती आहे, तो स्वयंपाक आहे. एक तमोगुणी व्यक्ती, एक रजोगुणी व्यक्ती, आणि काही प्रमाणात दुर्मिळ असा सत्वगुणी व्यक्ती. तर तमोगुणी व्यक्तीला थोडं शुद्ध करायचं आहे तर त्याला काय सांगायला लागेल, त्याला सांगायला लागेल अरे तू काहीतरी चांगलं करशील का, थोडा दानधर्म करशील का. तो उठेल तरी कमीत कमी, 2 लोकांशी जाऊन बोलेल तरी, गरीबाला जाऊन काहीतरी 2 पैसे दान तरी देईल, ती त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रजोगुणी व्यक्तीला म्हणतील अरे तू एवढा रजोगुणी आहे, एवढा उत्साही आहे, एवढा उत्सुक आहेस आणि एवढा स्वार्थी आहेस, तर त्याला सांगतील एक काम कर, वर्षातून काही दिवस ना, श्रावणाचा किंवा दुसरा एक समजा कार्तिक महिना आहे, असे काही वेगवेगळे जे महिने आहेत किंवा असे संख्या बेसिकली, तर एवढे दिवस तू कमी खायचा, एवढे दिवस तू उपवास करायचा. तर स्वार्थी व्यक्ती काय, स्वतःसाठी तो जेवण पण बनवेल, तो माझ्यासाठी हे बनवायला पाहिजे, दुसऱ्यांसाठी काय बनवायला पाहिजे हे महत्त्वाचं नाही. तर प्रत्येक गोष्ट माझं माझं माझं. तर त्याला उपवासाच्या दिवशी त्याचं काय आहे, उपवासाच्या दिवशी एक नियम किंवा एक तत्व त्याच्यावर बिंबवलं जात आहे, तुझ्यासाठी नाही आहे. तू नाही ठरवणार की एकादशीच्या दिवशी किंवा उपवासात, वेगवेगळे चतुर्थी, बरेच बाकीचे उपवास हिंदू धर्मात, तर त्या सगळ्या उपवासांच्या दिवशी तुम्हाला काय आवडतं. तो स्वार्थी व्यक्ती जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये माझं 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 करतो. उपवासाच्या दिवशी तो माझं नाही करू शकत. काही 4-5 पदार्थ असतात, त्याची परवानगी असते खाण्याची, तेवढेच खाऊ शकतो तो. अशा प्रकारे आपण जर नीट याच्यावर खोल विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल हे सगळ्या गोष्टी आहेत हळूहळू आपल्यामध्ये एक अनर्थ आहे त्याला शुद्ध करण्यासाठी त्या एक प्रक्रिया दिल्यात. आणि हे सगळं करून तमोगुण सोडून रजोगुणात येणं, रजोगुण सोडून सत्वगुणात येणं, सत्वगुणामध्ये हळूहळू जेव्हा आपण भक्ती मार्गाकडे वळतो तेव्हा हा सगळा स्वयंपाक, पोहे बनवताना आधी ते पोहे काढायचे, मग भिजवायचे, मग भिजल्यानंतर त्याला कढईमध्ये तेल, हे ते बरेच 10-15 गोष्टी केल्यानंतर मग ते छान असे चविष्ट गरम गरम पोहे तयार होतात, जे आपण खाऊ शकतो, जे भगवंतांना अर्पण करून आपण स्वीकार करू शकतो. तर ह्या सगळ्या वेदांमध्ये ज्या प्रक्रिया आहेत त्या कमी नाही आहेत.
त्या निरुपयोगी नाही आहेत, त्या तयारी आहेत, त्या पायऱ्या आहेत. एवढं सगळं करून करून शेवटी काय करायचं आहे? समजा एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलं, अरे परमेश्वराची स्तुती ऐकायला येशील का? तर तो म्हणतो, परमेश्वराची स्तुती कशासाठी ऐकायची आहे? ज्या व्यक्तींनी वेद दिले, ज्या व्यक्तींनी आपल्याला एवढे सगळे अनुष्ठान, हे धर्म, हिंदू धर्म जो आहे त्याच्यामध्ये काही रूढी आहे, त्याच्यात काही परंपरा आहेत, एक दृष्टिकोन आहे. प्रवास करत होतो बारामतीला येताना, समोर एक गुजराती व्यक्ती बसले होते. मग अशी चर्चा झाली, काय तुम्ही कुठे चालले, काय चालले वगैरे. तर चर्चेमध्ये काही भक्त नाही आहेत, काही नाही आहेत, कुठल्या संस्थेशी पण जुळलेले नाही आहेत, पण म्हणाले मी पण माझा बिझनेस करतोय, पण म्हणाले माझा मानसिक शांती आहे. तर मी चर्चा म्हणून त्यांना विचारलं की काय आहे तुमच्या मानसिक शांतीचं रहस्य काय आहे? तर म्हणाले बिझनेस करताना ना नेहमी वर खाली होतं, कोणतरी दगा देतो, आपण कोणतरी. मला म्हणाला, एक आम्ही जमीन विकत घेतली, त्याला काहीतरी फॅक्टरी टाकायची होती, तर त्यासाठी मग कॉन्ट्रॅक्टरला ठरवलं सगळे ते इमारत बांधायला. जमीन तर घेतली, इमारत बांधायला. म्हणतो आधी त्यांनी एक कोटेशन दिलं की एवढ्या रेटनी मी त्या भिंती वगैरे सगळं बांधेन. नंतर 2 आठवड्यांनी तो म्हणतोय की माझ्याकडून काहीतरी मी विसरलो ते कॅल्क्युलेशन करताना, तर थोडं रेट वाढला. तर याला वाटलं की खरोखर कदाचित विसर पडतो, मग त्यांनी रेट वाढवलं. परत 2 आठवड्यांनी म्हणतो अरे ते पण विसरलो. मग त्याला लक्षात आलं की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देतात तेव्हा 3-4 लोकांकडून येणार होते, तर तेव्हा आपण साधारणपणे काय विचारतो, कमीत कमी जो रेट देतोय त्याला देतो. पण तो कमीत कमी रेट कसा आणला त्यांनी? बऱ्याच गोष्टींना कापून आणला. आणि एकदा ते 2-3 लोकांकडून जे कॉन्ट्रॅक्टचं अप्रुव्हल आलं होतं, मग एकाला दिला कॉन्ट्रॅक्ट, मग ते 2 तर आपण टाळले, नाकारलं. त्यांना तर सांगितलं सॉरी नाही देऊ शकतो तुम्हाला, तर ते निघून गेले. आता याच्यासोबत लग्न झालं, आता हा एकच आहे आपल्यासोबत. मग आता तो म्हणतो अरे ते विसरलो, रेट वाढवा. आणि नंतर लक्षात आलं की असं 2-3 वेळा करून त्याचा जो रेट होता तो या दोघांपेक्षा जास्ती होता. म्हणजे बेसिकली तो मला म्हणत होता बिझनेसमध्ये काय काय लोक खोटारडेपणा करतात, तर त्याला फक्त तो कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कमी केला आणि नंतर मग दुसऱ्यांना आपण नाकारल्यानंतर आता त्याला कसं ते ज्या 2 लोकांना नाही सांगितलं त्यांना आता हा कसं सांगेल की नाही नाही सॉरी तुम्ही या म्हणून, ते पण प्रश्न विचारतील. तर म्हणाला अशा प्रकारे किती वेळा माझ्यासोबत खोटारडेपणा झाला आहे. पण माझी मानसिक शांती कशामुळे? म्हणतात मी असं ऐकलं होतं लहानपणी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की तू करता नाही आहेस. आमच्या आजीने आम्हाला सांगितलं होतं की श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायस की तू करता नाही आहेस. मराठीमध्ये बोलत आहेत, मुंबईचे होते. तर म्हणतात मग मी काय ठरवलं आहे, मी करता नाही आहे. मग मी म्हटलं मग तुम्ही कोण आहात? तर म्हणाले माझ्या आजीने मला सांगितलं की साक्षी आहेस तू, ऑब्झर्वर, की जे काही घडतंय जीवनामध्ये तू करता नाही आहेस, तू साक्षी हो. तू मागे येऊन थोडं दृश्य बघ. आपण सिनेमा बघतो तेव्हा आपण ते सगळं चाललं आहे पण आपण बघतोय. कधी कधी कोणी एकदम भावूक होतात, पण बेसिकली मनोरंजन. तर त्या दृष्टीने म्हणतो माझ्या आजीने मला ती जी एक गोष्ट सांगितली, तर पहिल्यांदा जेव्हा माझ्यासोबत खोटारडेपणा झाला, लाखो रुपयांचा खोटारडेपणा झाला, पण म्हणाला त्या दिवशी मला त्या आजीचे शब्द आठवले की साक्षी व्हायला शिक. तर तेव्हापासून माझ्यासोबत जेव्हा पण खोटारडेपणा होतं तर मी 2 पाऊल मागे जातो आणि त्या दृश्याला एका 3rd पर्सनपासून बघतो. 3रा व्यक्ती या दृश्याला कसं बघेल, ठीक आहे याने खोटं बोलला तर मग आता काय करायचं, त्याच्यावर काहीतरी उपाय करायचा. प्रॉब्लेम काय होतो जेव्हा आपण करता बनतो तेव्हा आपल्याला वाटतं मला कसं काय लुबाडलं, आणि ज्याच्यावर माझा इतका विश्वास होता त्यांनी मला कसं काय लुबाडलं, आणि आता त्यांनी लुबाडलं आणि यांना मी नाही सांगितलं आहे, आता यांनी जे लुबाडलं आहे मला तर त्याचा आता माझ्या बिझनेसवर परिणाम होला, तर ते मी कसं, म्हणजे एक 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 एवढे विचार येतात मला. त्या दिवशीपासून मला किती लोकांनी फिरवायचा प्रयत्न केला, जे काही केलं, आणि अजूनही कधी कधी वरखाली होतातच. म्हणतात अनपेक्षित लोक भेटतात, अनपेक्षित घटना घडतात. पण म्हणाले की मी जेव्हापासून ही साक्षी भावना ठेवली आहे तेव्हापासून माझं जीवन शांत आहे. मग त्यांना जेव्हा मी म्हटलं की मी आता म्हटलं भगवद्गीतेचाच प्रचार वगैरे करतो, तर म्हणाले तुमच्याकडे काही पुस्तक आहे, तर पुस्तक दिलं आम्ही, व्हिजिटिंग कार्ड्स, त्यात नंबर दिला आहे. मला म्हणाले मी तुमच्याशी संपर्कात राहीन. तर हे का सांगितलं की हिंदू संस्कृती जी आहे ती किती महत्त्वाची आहे आणि किती ती, म्हणजे साधा माणूस आहे जो अजून मंत्र जप नाही करत आहे, त्यांनी गीता नाही वाचली, त्याला फक्त ते एक तत्व त्याच्या आजीनी सांस्कृतिक दृष्टीने सांगितलं, त्याच्यामुळे त्याचं जीवन अगदी शांत झालं आहे. आणि ज्या गोष्टी अशा आजी नातवाला सांगायच्या त्या आधुनिक शिक्षण पद्धतीने
पद्धतशीरपणे खोडून लावल्या आहेत. आणि मग आज आपल्याला तीच साक्षीची जी भावना आहे ती इथे गीता कोर्समध्ये एक PPT बनवायचा असतो, त्याच्यात एक व्हिडिओ दाखवतो आपण आणि मग 10-15 मिनटं तो व्हिडिओ दाखवून सांगतो की अरे आपण साक्षी बनायला पाहिजे, आपण त्याच्यामध्ये गुंतायला नाही पाहिजे. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. या श्लोकावर 1 तासाचं आपण समजूत घालतो आणि ते त्याला नातवाला आजीने सांगितलं. मग विचार करा, ही जी संस्कृती आहे ही किती महत्त्वाची आणि किती व्हॅल्युएबल, याची किंमत किती जास्ती आहे. पण हे सगळे एक 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 गोष्टी कुठे घेऊन जायला पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा पायऱ्यांवर चढतोय तर ते पायऱ्यांचा ना अंत असतो ना. पायऱ्या शाश्वत गंतव्यस्थान नाही आहे, पायऱ्या मार्ग आहे आणि कुठलाही मार्ग कुठल्या तरी एका गंतव्यस्थानाला नेऊन सोडतो. तर कधी कधी काय होतं, आपण प्रवास करताना तो प्रवास कधी कधी चांगला असतो किंवा आपण सगळी चांगली जर नियोजन केलं असेल तर त्या प्रवासामध्ये इतके गुंततो आपण हे विसरतो की प्रवास हा नेहमी कुठेतरी पोहोचण्यासाठी असतो. प्रवासामध्ये आपण प्रवासासाठी, प्रवास हा शाश्वत नाही आहे ना. प्रवास हा नेहमी तात्पुरता आहे आणि कुठेतरी गंतव्यस्थान पाहिजे. कोणी म्हणतोय कुठे आहेस रे तू, मी प्रवासात आहे. तुम्ही संध्याकाळी फोन केला, अरे कुठे आहेस, तुम्हाला तुझ्याशी भेटायचं आहे. नाही मी अजूनही प्रवासात आहे. दुसऱ्या दिवशी फोन केला, प्रवासात आहे. 4 दिवसापासून तुम्ही त्याला फोन करताय, अरे मला भेटायचं आहे, चला कलकत्त्याला जायला 2 दिवस लागतात. तर आज सकाळी फोन केला, प्रवासात आहे. संध्याकाळी फोन केला, प्रवासात आहे. उद्या सकाळी प्रवासात, उद्या संध्याकाळी प्रवासात. तुम्ही जर कोणाला 4 दिवस फोन करताय, 4 दिवस, दिवसातून 2दा, सकाळी आणि संध्याकाळी, आणि तो म्हणतो नाही मी प्रवासात आहे, तुमच्या मनात काय प्रश्न येईल? कोणी सांगणार मला प्रामाणिकपणे? काय हां खोटं बोलतोय? किंवा मी म्हणेन चांगला माणूस आहे तो, खोटं नाही बोलणार आहे, मित्र आहे चांगला, काहीतरी बिनसले, काहीतरी. त्याला म्हणा तू कुठल्या प्रवासात आहेस, तू कुठे पोचला आहेस, तुझ्या बाजूला कोण आहे, काहीतरीच. 4 दिवस काय कुठला प्रवास करतोय हा? तर एक ना कुठेतरी न जाणता नकळतपणे आपल्या सर्वांना एक माहिती आहे, प्रवास दीर्घकालीन नसतो. प्रवास करायचा असतो आणि पोचायचं असतं, आणि जिथे पोचतो तिथे 7 दिवस राहायचं असतं. प्रवास 7 दिवसांचा नसतो. तसंच कधी कधी मी उपवास करतो. कधी पण मला लहानपणापासून मी मंगळवारचा उपवास करतो, शनिवारचा उपवास करतो. त्याला जर आपण म्हटलं अरे आमच्याकडे श्रीमद भागवतावर कथा आहे, भगवद्गीतेवर काही प्रवचन आहे, तो म्हणतो नाही हो, पण ते उपवासमध्ये ते फिट होत नाही. हे होतं. असे मी हे उदाहरण देतोय, याच्यामध्ये तुम्ही अजून रिकाम्या जागा भरा, हे करू शकता. अशा प्रकारे कधी कधी लोक सांस्कृतिक दृष्टीने खूप छान आहेत, पण त्यांना हे लक्षात येत नाही आहे की आपल्याला आपल्या संस्कृतीने जे दिलं त्या एक 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 पायऱ्या आहेत, आणि त्याचं शेवटचं स्थान आहे हरिकथा, हरिदर्शन, हरिप्रसाद आणि हरियात्रा. तर म्हणून जर स्वयंपाकामध्ये कोणी जर विचारलं अरे स्वयंपाक चालू, हो स्वयंपाक चालू आहे, संध्याकाळी स्वयंपाक चालू आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक चालू आहे, खायला कधी देणार, नाही स्वयंपाक चालू आहे. मग आपण पण विचारणार किती स्वयंपाक, तो स्वयंपाक संपायला पाहिजे. तसंच साधू संत जेव्हा साधारण समाजाकडे बघतात आणि म्हणतात चला आपण हरिकथेला बसूया, आणि लोक म्हणतात की नाही आमचं हे ते म्हणतात हा सगळा स्वयंपाक आहे. पण त्या स्वयंपाकाचा शेवट काय व्हायला पाहिजे, ते पोहे तयार व्हायला पाहिजेत, त्याला तुळशीपान ठेवून आपण परमेश्वरला अर्पण करायला पाहिजे, आणि जेव्हा तोंडात टाकू तेव्हा ते रुचकर, स्वादू, प्रसाद, खरोखर त्याचा जो मूळ उद्देश होता, स्वाद यायला पाहिजे, शक्ती यायला पाहिजे. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये हे जे श्रोते आहेत खूप उत्साही आहेत. वयम तु न वितृप्याम, आमची तृप्ती होत नाही आहे. अजून सांगा का माहिती आहे, हे जे शौनकादी ऋषी आहेत, काही श्लोकांपूर्वी आपण चर्चा केली, हे काय करत होते. आता 19व्या श्लोकावर होता, पण आपण असं काही पुढे नाही गेलो. हे जेव्हा सूत गोस्वामी तिथे पोहोचले तेव्हा हे लोक काय करत होते आठवते कोणाला? यांनी 1000 वर्षांसाठी एक यज्ञ सुरू केला होता, एक अग्निहोत्र यज्ञ सुरू केला होता, आणि खरोखर दीर्घकालीन होता तो, खरोखर 1000 वर्षांचा होता तो. आणि त्याचा उद्देश काय होता? लोककल्याण, या मनुष्य समाजाची, या पृथ्वीची शांती व्हावी याच्यासाठी 1000 वर्षांचा त्यांनी एक यज्ञ सुरू केला होता. पण त्यांना एक लक्षात आलं, मी एवढ्या वर्षांपासून एवढा दीर्घकालीन हा यज्ञ सुरू केला आहे, पण याच्यातून आंतरिक समाधान नाही मिळत आहे. आणि ते 1000 वर्षांचा यज्ञ केल्यानंतर त्याचं जे काही फळ आहे ते मिळेल, पण त्या 1000 वर्षांचा जो दीर्घकालीन एक
काळ आहे, त्याच्यामध्ये जो यज्ञ करतो त्याचं काय? तो म्हणतो आम्हाला समाधानच नाही वाटत. त्या परिस्थितीमध्ये सूत गोस्वामी आले आणि म्हणाले, अहो सूत गोस्वामी तुम्ही आले का? तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली आहे, तुम्ही तुमच्या गुरूंकडून ऐकलं. त्यांनी कोणाकडून ऐकलं होतं? शुकदेव गोस्वामींकडून ऐकलं होतं. जेव्हा शुकदेव गोस्वामी परीक्षिताला बोलत होते त्या सभेमध्ये सूत गोस्वामी होते. मग म्हणाले तुम्ही ते सगळं केलं आहे, तुम्ही योग्य व्यक्ती आहात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तर आम्ही एक काम करतो, हा जो 1000 वर्षांचा यज्ञ करण्यासाठी तयारी लागते. 1000 वर्षांचा अग्निहोत्र यज्ञ, असं पटकन चला रे चला 1000 वर्षांचा यज्ञ करूया. त्याच्यासाठी त्यांनी कितीतरी परिश्रम घेतले असतील, त्यांनी कितीतरी पूर्वतयारी केली असेल. पण जेव्हा सूत गोस्वामींसारखे शुद्ध भक्त त्यांना दिसले तेव्हा त्यांनी त्यांची सर्व पूर्वतयारी, त्यांचे सर्व परिश्रम हे सगळे ते विसरले आणि म्हणाले आता स्वयंपाक नाही करायचा. तयार पोहे घेऊन आलेला एक व्यक्ती आहे इथे. तो तयार पोहे घेऊन आलेल्या व्यक्तीसमोर जर आपण 1000 वर्षांचा स्वयंपाक करत बसलो, आपण चुकलो की. आपण जो स्वयंपाक करत होतो तो खाण्यासाठी करतो, त्याच्या हातात पोहे तयार आहेत, अर्पित केलेले, शुद्ध प्रसाद आहे त्याच्या हातामध्ये. त्यांनी तो कुकिंग, त्यांचा जो स्वयंपाक आहे तो थांबवला. त्यामुळे यज्ञ वगैरे आपण नंतर करू. सूत गोस्वामी तुम्ही आसनस्थ व्हा आणि तुम्ही आम्हाला परमेश्वराची कथा सांगा. अर्थात याच्यातून एक खूप मोठा आपल्याला संदेश देत आहेत की यज्ञ वगैरे करणं चुकीचं नव्हे, पण त्यांनी समाधान नाही मिळणार. समाधान जर पाहिजे असेल तर त्या यज्ञविधीला आपल्यासमोर देणारे, वेदांना प्रकट करणारे, या सर्व संस्कृतीला साक्षी भावना ठेवावी, हे ज्या शास्त्रातून त्या एका व्यक्तीला कळलं आणि त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन शांतमय झालं आहे. ऑफकोर्स त्याला बाहेर बाकीच्या अजून मोठ्या मोठ्या गोष्टी नाही माहिती, एका तत्वावर त्याचं जीवन शांत आहे. आणि खरोखर जेव्हा मी ते बोलत होतो तेव्हा मी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तुम्हाला पण ते जाणवलं? हो, अनेक वेळा आपण इतके गुंततो, ॲक्च्युली आपण साक्षी भावना जर ठेवली तर बऱ्यापैकी आपण शांत राहू, नाही? म्हणून एक लक्षात येतं की यांना एक साक्षात्कार झाला आहे, या शौनकादी ऋषींना, की आपण इतके वर्ष स्वयंपाक करत होता आणि तो स्वयंपाक अजून चालणार होता. पण एक काम करूया, तुम्ही बसा इथे आणि तुम्ही आम्हाला हरिकथा सांगा. उसाचा इक्षुदंड म्हणजे उसाचा एक दांडू, ऊस, तो ऊस आपण खाल्ला तर तो तयार आहे, तर तो खायला पाहिजे. पण ऊस हा एक भौतिक गोष्ट आहे, ही एक भौतिक गोष्ट आहे. पण भागवतामध्ये आणि इक्षुदंड याच्यामध्ये काय अंतर आहे? याला जेव्हा चावू तेव्हा अजून रस येईल, मग अरे गोड आहे, अजून चावू, अजून त्याला असा दातांमध्ये अजून त्याला चोथा करू, त्याचा जितका आपण जास्ती चोथा करू तेवढं ते अजून रस निघत जाणार. पण कारण ती भौतिक गोष्ट आहे, त्याची एक मर्यादा आहे. भौतिक गोष्टींची एक मर्यादा आहे. पण हे उदाहरण आपल्यासाठी आहे की थोडं तोंडात टाकले, थोडं कधी लहानपणी आठवतं असं तुकडे मिळायचे, मग नुसतं जिभेवर जरी ठेवला तो तुकडा तरी गोडपणा लागतो. मग चावलं की अजून रस, अजून चावलं की अजून रस, राईट? तसं भागवताला समोर ठेवून जस्ट एक श्लोक, एक थोडासा गोडवा लागतो. त्याला अजून जर आपण पूर्ण वाचलं अजून गोडवा लागणार, त्याला मनन केलं तर अजून गोडवा लागणार, त्याच्यावर श्रवण केलं तर अजून लागणार, अजून 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 रस लागणार. फरक एवढाच आहे की ऊसाची एक सीमा आहे, ऊसाची एक क्षमता आहे. 2 तास तुम्ही ऊसाचा चोथा केला तर दात दुखतील, गोडवा गेला त्याचा. श्रीमद भागवत असं नाही आहे. तसं तर म्हणतात स्वादू स्वादू पदे पदे, म्हणजे पावलो पावली क्षणोक्षणी, प्रभुपादांचं तात्पर्य. पावलो पावली आम्हाला गोडवा लागतोय, क्षणोक्षणी आम्हाला गोडवा लागतोय. आम्ही आता स्वयंपाक थांबवला, आम्हाला जेवायला वाढा, एवढं तुम्ही रुचकर जेवण बनवलंय. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपले एक आचार्य आहेत, ते म्हणतात या श्रीमद भागवताच्या प्रत्येक अक्षरामध्ये कृष्ण प्रेम आहे. तर प्रामाणिकपणे भगवंतांच्या समोर मी तुमच्यासमोर ग्वाही देतो की मला ते नाही दिसत आहे. पण मी स्वतःला काय म्हणतोय की कमीत कमी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणताय की हा ऊसाचा जो तुकडा आहे, ऊस आहे, तो तोंडात टाक. तर सुरुवातीला मी म्हणीन, कमीत कमी आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो, मंदिरात येतो, भक्तांचा संघ करतो, एक सुरुवातीला गीता कोर्स, तेव्हा असं कुठेतरी कानावर पडतं भागवत काहीतरी आहे भागवत. मग असं वाटतं की भगवद्गीतेचा काहीतरी एक अंश असेल कुठेतरी, कारण गीता सगळ्यांना माहिती आहे, पण भागवत काही कळत नाही. मग कुठेतरी कोणतरी म्हणतं अरे तो भागवत म्हणजे अजून एक आहे एक पुस्तक.
मग तो म्हणतात किती मोठा आहे तो. मग आपण म्हणतो भगवद्गीता आहे का तुमच्याकडे? नाही हो, लई मोठी आहे ती. 700 श्लोकाची ती गीता म्हणजे खूपच मोठी आहे हो. आणि ती गीता कोर्समध्ये 7 दिवसांमध्ये त्या प्रभूजींनी 4-5 श्लोक का बोलले ते अजूनही प्रश्न पडलाय मला. स्पष्ट मराठीत द्यायचं की गीता कोर्स, पण प्रत्येक वेळेस एक संस्कृत श्लोक सांगायचे तेच जड झाले आम्हाला. आणि मग सांगितलं की 700 श्लोकांची 18 अध्यायांची आहे. तर त्या दिवशी डिस्काउंट दिलं होतं त्यांनी. गीता कोर्सच्या 7व्या दिवशी म्हणाले होते की 50% डिस्काउंट आहे, भगवद्गीता घेऊन जा, पण त्याचं वजन पेलवत नाही हो. ते म्हणजे भाजीपाला चालतो पण ही भगवद्गीता म्हणजे जडच वाटते एवढी ती. मग जर सांगितलं त्या व्यक्तीला की भगवद्गीतेसारखे 18 पुस्तक आहेत, म्हणतो नाही हो, ते छान आहे, तुमच्या घरी छान आहे ते. तर म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण भगवद्गीतेची स्तुती ऐकतो, भागवताची कमीत कमी स्तुती ऐकतो, तर एक लक्षात येतं, असं दिसतंय या सगळ्या भगवान भक्तांना असा एक विश्वास दिसतोय की या पुस्तकामध्ये कृष्ण आहेत, भागवतामध्ये कृष्ण आहेत. आणि एकदा कुठल्या तरी लेक्चरमध्ये ऐकलं होतं की श्रीकृष्ण परिवर्तित, की हे भागवत जे आहे हे श्रीकृष्णांचं पुस्तक रूप आहे. गोवर्धन हे श्रीकृष्णांचं पर्वत रूप आहे, तसं हे पुस्तक रूप आहे. पुस्तकामध्ये श्रीकृष्ण असतील. मग आपण थोडंसं 4 वर्षांनी 5 वर्षांनी प्रवृत्त होऊन म्हणतो नाही हो, ते आहेत, गोड आहेत, हे गोड आहेत, अनुभव गोड आहे, नाम पण थोडाफार गोड आहे, तर बघू आपण पुस्तक बघू, भारी आहे पण करू. मग लक्षात येतं भागवतामध्ये कृष्ण आहेतच, पण प्रत्येक स्कंदामध्ये कृष्ण आहेत. पहिल्या स्कंदामध्ये पण कृष्ण आहेत, दुसऱ्या स्कंदामध्ये पण कृष्ण आहेत, तिसऱ्या स्कंदामध्ये पण कृष्ण आहेत. हळूहळू जसं आपण श्रवण करतो, वाचन करतो, मग लक्षात येतं प्रत्येक स्कंदामध्ये तर आहेतच, पुस्तकामध्ये तर आहेतच, प्रत्येक अध्यायामध्ये पण कृष्ण आहेत. हळूहळू अजून जसं वाचन करू तसं लक्षात येईल प्रत्येक श्लोकामध्ये आहेत. आणि खरोखर वयम तू न वित्रिप्याम, वर्षानुवर्ष जर आपण प्रामाणिकपणे श्रीकृष्णांना जर प्रसन्न करू शकलो, तर एक दिवशी आपल्याला कदाचित पूर्व आचार्यांच्या आशीर्वादाने आपण पण कदाचित बोलू प्रत्येक श्लोकामध्ये नाही आहेत कृष्ण, प्रत्येक शब्दामध्ये आहेत. आणि एक दिवस, माहीत नाही, मला तर अशक्य वाटतं ते, की प्रत्येक अक्षरामध्ये कृष्ण प्रेम आहे या श्रीमद भागवतामध्ये. ही किंमत, ही व्हॅल्यू, किंमत नाही, हे महत्त्व आहे या श्रीमद भागवताचं. तर अशा प्रकारे असं म्हणतात की श्रवण करण्याचे 3 स्तर आहेत. कोणी श्रवण करतो 3 प्रकारे श्रवण करतो. काल आपण गुरु शिष्य संबंधाबद्दल बोललो. तर एका उपनिषदामध्ये, मुंडक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक येतो. तर त्याच्यामध्ये म्हणतात की गुरूंचा आश्रय घ्यायला पाहिजे, स गुरुम एव अभिगच्छेत. गुरूंकडे जायचं, पण कसं जायचं? तर म्हणजे समित पाणी, हातामध्ये लाकूड घेऊन जायला पाहिजे. शिष्याने हातामध्ये यज्ञकुंडामध्ये जे लाकूड टाकतात त्याला म्हणतात समित म्हणतात. तर समित पाणी हातामध्ये, संस्कृत भाषेमध्ये पाणी म्हणजे हात. सो हातामध्ये दोन्ही लाकूड घेऊन, जसं श्रीकृष्ण आणि सुदामा जेव्हा उज्जैनला होते तेव्हा त्यांना सेवा दिली होती एक दिवशी गुरुपत्नीने, लाकूड घेऊन या म्हणून, तसं आपण लाकूड. आणि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, कुठल्या गुरूंकडे जायला पाहिजे? जे श्रोत्रिय आहेत, ज्यांनी स्वतः खूप श्रवण केलं आहे आणि ब्रह्मनिष्ठम, त्यांची निष्ठा परमेश्वरामध्ये, अशा श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरूंकडे एका शिष्याने समित पाणी घेऊन एव अभिगच्छेत, हा आदेश आहे, जायला पाहिजे म्हणून. तर 2 गोष्टी आहेत. कुठल्या गुरूंकडे जायला पाहिजे? तर तिथे सांगितलं आहे श्रोत्रियम, ज्या व्यक्तीने स्वतः दीर्घकालीन श्रवण केलं आहे आणि त्या श्रवणामुळे त्याची परमेश्वरावर अटळ निष्ठा आहे. काल पण आपण त्याच्यावर चर्चा केली. त्या गुरूंकडे जायला पाहिजे. कुठल्या भावने जायला पाहिजे? ते लाकूड घेऊन जायला पाहिजे. तर लाकूड घेऊन का जायला पाहिजे? एकेका शब्दावर किती महत्त्व आहे बघा. म्हणतायत हातामध्ये लाकूड घेऊन जायला पाहिजे. का माहिती आहे? ती सेवावृत्ती आहे. हा शिष्य आहे, हा जाऊन आता यज्ञ करणार आहे का? या नवीन मुलाला सांगतायत, अरे जा तू गुरूंची शरण घे. तर आज पहिल्या दिवशी जाऊन तू काही यज्ञ समारंभामध्ये भाग घेणार आहे का? नाही. त्याला काय सांगितलंय? तुझे गुरु आहेत ना, ते रोज यज्ञ करतायत आणि त्या यज्ञामध्ये त्यांना लाकूड लागणार.
तर पहिल्या दिवशी जेव्हा तू गुरूंसमोर जाशील तेव्हा हातात लाकूड घेऊन जा, म्हणजे पहिल्याच दिवशी सेवाभावना आहे गुरूंप्रती. मग गुरु म्हणतील, अरे हा नवीन मुलगा आहे, हा आज माझ्यासमोर पहिल्यांदा आला, नाव काय रे तुझं? तो म्हणतो, माझं नाव हे हे, आणि तुमच्यासाठी मी लाकूड घेऊन आलो कारण मला माहिती आहे तुम्ही रोज यज्ञ करता. म्हणजे पहिल्या दिवसापासून सेवाभावना. आपल्या हिंदू संस्कारांमध्ये एक संस्कार आहे कर्णवेध. मुलांना पण कान टोचतात, तर संस्कृत भाषेमध्ये त्याला म्हणतात कर्णवेध संस्कार. तर भक्तिसिद्धांत सरस्वती आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती त्या कर्णवेध, जसं काल आपण कॅप्टनबद्दल बोललो, जहाजाचा कप्तान, तर त्याला म्हटलं कर्णधार. तर कर्णधाराचे 2 अर्थ सांगितले मी, एक म्हणजे कॅप्टन आणि दुसरा आहे की कर्णधार, तो धरेल कानाला. तसं भक्तिसिद्धांत सरस्वती कर्णवेध संस्कार, वेध म्हणजे टोचायचे, त्याला छिद्र पाडायचे. त्याचं दुसरं आध्यात्मिक दृष्टिकोन देतात. आध्यात्मिक दृष्टिकोन काय म्हणतात, भौतिक व्यक्ती त्याचे कान जेव्हा घेऊन या जगामध्ये येतो, तर सुरुवातीला आपण जेव्हा या जगामध्ये आलो, आपण वर कुठली वृत्ती होती, काल आपण चर्चा केली, सेवावृत्ती होती, आणि त्या सेवावृत्तीचं विरजण लागलं आणि त्याचं परिवर्तन झालं भोगवृत्तीमध्ये. आणि ज्या दिवशी आपल्या दुधामध्ये विरजण लागलं, मग भोगवृत्ती झाली, त्या दिवशी आपण खाली पडलो. भोगवृत्ती म्हणजे अहंकार, भोगवृत्ती म्हणजे मायासाठी. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, जेव्हा एखादा जीवात्मा या जगामध्ये पडतो तेव्हा त्याच्या कानांवर अहंकाराचं आवरण येतं एक, आणि कानावर अहंकाराचं आवरण आल्यामुळे जरी तो भागवत कथा ऐकत असेल, जरी तो भगवद्गीता कथा ऐकत असेल, जरी परमेश्वराची स्तुती ऐकत असेल, सिलेक्टिव्ह लिस्निंग होतं. सिलेक्टिव्ह लिस्निंग म्हणजे त्याला जे त्याच्या महत्त्वाचं वाटतं तेवढंच ऐकू जातं. म्हणून कधी कधी तुम्ही बघाल, एकाच प्रवचनामधून 4 लोक जेव्हा उठतात आणि प्रसादाला बसतात आणि जेव्हा चर्चा होते की आज काय बोलले, तेव्हा एक माणूस म्हणतो आज हे मस्त सांगितलं, आणि दुसरा म्हणतो मला तर हे आवडलं, आणि तिसरं म्हणतो मला हे खूप छान वाटलं, आणि चौथा म्हणतो हे मी कधी ऐकलं नव्हतं. आणि जर ह्या 4 गोष्टी तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या 4 गोष्टी या 4ही लोकांनी वेगवेगळ्या कशा काय ऐकल्या. तर आपण आपल्या चेतनेच्या चष्म्याने आपण प्रवचन ऐकत असतो. तर म्हणून आपला जेवढा हा अहंकाराचा पडदा जेवढा जाड असेल, हा वाजत राहणार, तर आपल्या अहंकाराचा पडदा जितका जाड असणार तेवढं भागवताचा जो मूळ संदेश आहे, भागवताचा मूळ संदेश काय असेल, सेवावृत्ती. तर सेवावृत्ती तेवढा तो स्पर्श नाही करत आतमध्ये. तर म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, जसं लहान बाळाचे त्याचे आई वडील कर्णवेध संस्कार करतात, त्या कानाला टोचतात, तसं म्हणतात गुरुचा एक कर्तव्य आहे आपल्या शिष्याला, बाळाला कर्णवेध संस्कार करायचा. कर्णवेध संस्कार करायचा म्हणजे ज्या कर्णाला त्या अहंकाराचा एक आवरण आहे, थिक, तिथे मळ साचलं आहे, त्याच्यामुळे त्याला नीट ऐकू येत नाही आहे, तर त्याला तो टोचतो, आणि ते टोचून मग त्या स्पष्ट त्या छिद्रातून ॲक्च्युली शुद्ध सेवावृत्ती आतमध्ये जाते. म्हणून जरी आपण भागवत वाचतोय, पण या भागवतामध्ये संदेश काय आहे, फक्त श्रीकृष्णांबद्दल. जसं मी म्हणत होतो, पुस्तकामध्ये कृष्ण आहेत, स्कंधामध्ये कृष्ण आहेत, अध्यायामध्ये कृष्ण आहेत, श्लोकामध्ये कृष्ण आहेत, शब्दामध्ये कृष्ण आहेत, अक्षरामध्ये कृष्ण आहेत. पण कृष्ण म्हणजे फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. पहिल्या स्कंधापासून ते 12व्या स्कंधापर्यंत कृष्णाचा जन्म, कृष्णाचं बालपण, कृष्णाचं तारुण्य, कृष्ण मथुरा लीला, कृष्ण द्वारका लीला, हे आहे भागवतामध्ये. पहिले 9 स्कंद कृष्णाबद्दल आहेत, पण कसे आहेत, कृष्णाबद्दल आतुरता निर्माण करण्याची कथा पण कृष्ण कथा आहे. 5व्या स्कंदामध्ये शेवटचा जो अध्याय आहे त्याचं शीर्षक आहे नरक लोकांचं वर्णन. विस्तृत वर्णन आहे की या ब्रह्मांडामध्ये नरक कुठे आहेत, किती आहेत, आणि काय काय शिक्षा मिळते, आणि कुठल्या कुठल्या पापांची शिक्षा मिळते. कोणी याच्यामध्ये ते प्रभूजी त्या दिवशी सकाळी म्हणत होते की कृष्ण प्रेम आहे म्हणून, याच्यात कुठे कृष्णप्रेम दिसत नाही आहे. ते कृष्णप्रेम काय माहिती आहे, दृष्टिकोन देण्यासाठी मग कोणीतरी आपल्याला योग्य मार्गदर्शन होतं. म्हणून या सगळ्या कथांमध्ये फक्त कृष्णांची स्तुती नाही आहे, या सर्व कथांमध्ये कृष्णांची स्तुती आहे आणि कृष्णांच्या भक्तांची स्तुती आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो. एक अजून खूप सुंदर श्लोक आहे 2ऱ्या स्कंदामध्ये. त्याच्यामध्ये सांगितलंय की श्रीमद भागवत, ते मी म्हणत होतो 3 स्तर आहेत भागवत श्रवण करण्याचे. एक स्तर आहे मनोरंजनाचं स्तर,
तर ते मी म्हणत होतो की एका प्रवचनातून 4 लोक जेव्हा उठतात तेव्हा त्यांचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. तर एक म्हणतो ते छान सांगितलं, त्याने त्याची मस्करी केली, त्याने त्याला फसवलं, कारण तिथे त्याचं ते हुक, अँकर तिकडे. दुसरं स्तर आहे, मी असं ऐकलंय की कृष्ण कथा ऐकून आपण पापमुक्त होतो का? पुण्य श्रवण कीर्तन. भागवतामध्ये सांगितलं की फक्त भागवत कथा जर आपण ऐकली, कानामध्ये जर त्या शुद्ध ध्वनीचा स्पर्श झाला, तरी म्हणतात त्याच्यातच पुण्य आहे, बाकी वेगळं पुण्य पण करायची गरज नाही. तर मी कशासाठी भागवत कथा ऐकतोय? मला माझे पुण्य संचय वाढवायचा आहे, मला पाप क्षय करायचा आहे, आणि मला पाप क्षय करून मला या सगळ्या माझ्या दुःखाच्या संसारातून मला मुक्ती पाहिजे. आणि तिसरं स्तर आहे आनंद अनुभवण्यासाठी, आध्यात्मिक दिव्य आनंद अनुभवण्यासाठी. तर कोणी व्यक्ती भागवत वाचतायत वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी, देवयानीची कथा, शर्मिष्ठाची कथा, मग शर्मिष्ठा आणि देवयानीमध्ये भांडणं झाली, मग ययाती महाराजांनी शर्मिष्ठाशी लग्न केलं, पण देवयानी, अशा प्रकारे ते सगळ्या गोष्टी कळत. तर त्यासाठी जर आपण भागवत वाचलं तर आपल्याला तेच मिळेल. जर आपण मुक्ती प्राप्त करण्यासाठी जर भागवत वाचलं तर आपल्याला ते मिळेल. पण आचार्य आपल्याला सांगतायत रस यश शृण्वताम रसज्ञानम, याच्यामध्ये श्रीकृष्णांना प्राप्त करण्याचा रस आहे, गोडवा आहे याच्यामध्ये. तो गोडवा म्हणजे कोणी जेवण करण्याचं आपण सांगत होतो, तर कोणी जेवण करतायत की तब्येत मिळवण्यासाठी, अरे तू हे का खातोयस? मला मसल्स पाहिजे, मला खूप धष्टपुष्ट पाहिजे. अरे तू का खातोयस? नाही मला जिलेबी आवडते म्हणून. आणि कोणी म्हणतो तू का खातोयस? नाही, हे खाऊन श्रीकृष्णांप्रती आकर्षण वाढेल म्हणून. मी असं कुठेतरी वाचलं की श्रीकृष्णांची ही आवडती भाजी आहे. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेतल्यानंतर, जेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांना फसवलं आणि जेव्हा शांतीपूरला जातात श्री चैतन्य महाप्रभू, तेव्हा म्हणतात शची मर्दानी त्यांच्यासाठी 20 प्रकारचे वेगवेगळे शाक बनवले. शाक म्हणजे पालेभाजी. तो बंगालमध्ये कधी आपण, आपली इस्कॉनची जी यात्रा आहे त्याच्यामध्ये सगळ्या इथलेच पदार्थ असतात, पण बंगाली जर आपण स्वयंपाक बघितला, प्रभुपादांना समाधीमध्ये रोज राजभोग अर्पण करतात, तर प्रभुपादांची महाप्रसाद जो आहे तो बघितला आहे, त्याच्यामध्ये 4 पालेभाज्या असतात. असं ते एवढ्या मोठ्या वाट्या आहेत प्रभुपादांच्या ताटामध्ये तिथे. तर प्रभुपाद प्रॉपर बंगाली प्रसाद असतो. तर ते फोटो कधी मिळाला तर पाठवेल, तुम्हाला आनंद होईल बघून. त्याच्यामध्ये पुऱ्या अशा बाजूला असतात आणि भाताचा असा डोंगर असतो ताटामध्ये, भाताचा असा डोंगर असतो. तो भात कमीत कमी आपल्यासारखे, खरोखर कॅल्क्युलेशन करतो किती लोक खातील, तर मिनिमम 10, मिनिमम कमीत कमी एक आपले पक्के बारामतीकर असेल तर 15. तर पालेभाजी बेसिकली, बंगालमध्ये भरपूर पालेभाजी आहे. तर त्याची मताने निमाईसाठी, त्यांच्यासाठी निमाई येते, त्या निमाईसाठी त्यांनी 20 पालेभाजी बनवली. त्याच्यामध्ये एक शाक होता अच्युत शाक म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी तेव्हा तिथे अच्युत शाक खाल्लं, तेव्हा म्हणाले जो कोणी व्यक्ती हे अच्युत शाक खाईल त्याला कृष्ण प्रेम मिळेल. हे श्री चैतन्य महाप्रभूंचं ओपन डिक्लेरेशन आहे. आता ही कथा ऐकून ना आपण प्रभूजी हे तुम्ही जर मायापूर यात्रेच्या आधी सांगितलं तर का नाही सांगितलं मायापूर यात्रेच्या आधी? का तर पुढच्या मायापूर यात्रेसाठी उत्सुकता असावी. तर हे जे नोट्स बनवतात, जे भाग्यवान लोक आहेत ते कुठेतरी त्यांच्या नोट्स मध्ये लिहून ठेवतील अच्युत शाक खायचं. पुढच्या मायापूर यात्रेला जर अच्युत शाक नाही मिळालं तर वाया गेलं. सो आता आपले जे भक्त ज्यांनी श्रवण केलं हे मायापूरच असले म्हणतील रोजी ते पनीर नकोय आणि तो रसगुल्ला आणि मिष्टी दोही पण नकोय, आम्हाला अच्युत शाक पाहिजे, बरोबर. तर म्हणून कोणी लोक जेवण करतात काहीतरी शक्तीसाठी, शारीरिक शक्तीसाठी, कोणी लोक खातात चवीसाठी, आणि कोणी लोक जेवण करतात एई अन्न कृष्ण आस्वादिलो. ती प्रसादम प्रार्थना आहे की दुई प्रभू भोजने बोशिलो. त्याच्यामध्ये म्हणतात शाक कोरी आस्वादने प्रभू बोले भक्तगणे.
जेव्हा नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू प्रसादाला बोलवले होते अद्वैताचार्यांच्या घरी, अद्वैताचार्यांनी त्यांना जेवायला वाढवलं, तेव्हा म्हणे श्री चैतन्य महाप्रभू दिलेलं शाक आस्वादन केलं. म्हणे एई शाक आस्वादने कृष्ण प्रेम ऐसे म्हणे. श्री चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांना म्हणतात की शाक कोरी आस्वादने प्रभू बोले भक्तगणे, एई शाक कृष्ण आस्वादिलो, एई शाक आस्वादने कृष्ण प्रेम ऐसे म्हणे. म्हणतात की अद्वैत आचार्य, तुम्ही हे शाक श्रीकृष्णांना अर्पण केलंय आणि तुम्ही हे मला देताय, माझं किती मोठं भाग्य आहे. आणि कारण हे शाक श्रीकृष्णांनी स्वीकार केलंय, तर ए शाक आस्वादने कृष्ण प्रेम ऐसे म्हणे. तर हे शाक जर लोकांनी घेतलं तर त्यांच्या मनामध्ये पण कृष्णप्रेम येईल. हा किती मोठा स्तर झाला जेवण खायचा. पण आपल्या घरी जेव्हा आपण महाप्रसाद खातो, हे पण 3 स्तर आहेत. एक आहे भूक लागली म्हणून, एक आहे चविष्ट म्हणून, एक आहे कृष्ण प्रसाद. तर आपल्याला हा प्रवास सुरू करायचा आहे की आपण का जेवायचंय. चविष्ट असेल तर व्हेरी गुड, आवडीचा पदार्थ असेल तर व्हेरी गुड, पण प्रमुख कारण काय माहिती प्रसाद घ्यायचा की हे ऐशा कृष्ण आस्वादी श्रीकृष्णाने केलंय. आपल्याला भागवत कथा काय ऐकायची आहे, कधी त्याच्यामध्ये चांगला टॉपिक असेल, आपल्या आवडीचा टॉपिक असेल, कधी असेल कुठला तरी एक सेक्शन असेल भागवताचा, तो आपल्याला कधीच जमत नाही आणि कठीण आहे, पण तरी पण आपण भागवत कथेला काय यायचंय, ऐ भागवत कृष्ण आसिबो. हे भागवत कृष्ण आहे आणि कृष्णासमोर जाऊन बसतो जेव्हा आपण, तेव्हा कृष्णाला एक आपण सुचवतोय, आपण एक संदेश देतोय श्रीकृष्णांना, मला तुम्हाला प्राप्त करायचंय आणि कधी माझ्या आवडीचे विषय असतील, कधी माझ्या नावडीचे विषय असतील, पण तुम्ही जर तिथे आहात, तुम्ही जर त्या स्कंदामध्ये आहात, तुम्ही जर भागवतामध्ये आहात, असं मी ऐकलंय विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतायत, तुमच्या समोर उपस्थित राहून मी माझी हजेरी लावेल, मला भागवत ऐकायचं. तर अशा प्रकारे मनोरंजनाच्या स्तरावर न असता, भवबंधनातून मुक्तीच्या स्तरावर न असता, आपण ऍक्च्युली आनंद अनुभूतीच्या स्तरावर जाण्यासाठी एक 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 पाऊल घ्यायला पाहिजे. एक जस्ट छोटीशी कथा सांगतो आणि मग आपण थांबूया. इथे सांगतायत की श्रीकृष्णांची कथा ही किती स्वादू आहे आणि त्याच्याने काय एका व्यक्तीच्या जीवनामध्ये फरक पडू शकतो. तर ही 1100 वर्ष जुनी गोष्ट आहे. एका गुरुकुलामध्ये एक गुरु आपल्या मुलांना मार्गदर्शन करतायत, शिकवतायत. आणि त्या राज्यामध्ये राजा आणि राणी हे खूप चांगले होते, सुसंस्कृत होते, भक्त होते, पण त्यांचे एक मंत्री होते आणि एका अर्थाने ते मंत्रीच पूर्ण राज्य चालवत आहेत. पण असं होतं कधी कधी की आपण जेव्हा काही इन्चार्ज असतो, आपण जेव्हा एखादं राज्य चालवतो आणि असं दिसतं की आता हे माझ्यावर अवलंबून आहे, तर कधी कधी अहंकार येतो. तर त्या मंत्रीला ऍक्च्युली राजाच्या अधीन राहायला पाहिजे होतं. राजा आहे म्हणून मंत्री, राजाने त्याला नेमलंय म्हणून त्याच्याकडे ती सेवा आहे. पण हळूहळू काय झालं, तो मंत्री पॉवरफुल झाला आणि त्या मंत्रीने राजाला दाबून ठेवलं आणि मग वेगवेगळे नियम चालू करायचे जे अधार्मिक नियम होते. त्यामुळे राजाला ते वाईट वाटायचं, पण राजाकडे ती तेवढी शक्ती नव्हती. प्रत्येक राजा असा एकदम असं काही स्ट्रॉंग नसतो. तर राजा विचार करतो या मंत्रीने बेसिकली सगळं हडपलंय, पण माझ्याकडे उपाय नाही. आणि एवढा तो गर्विष्ठ आणि नेहमी पदोपदी प्रत्येकाचा अपमान करणारा हा मंत्री, मला काय करायचं. तर काही मार्ग दिसत होता. खूप हुशार, खूप पंडित, प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण, पण एकच प्रॉब्लेम आहे की त्याला अहंकाराचा दुर्गंध यायचा, नम्रतेचा सुगंध कधी त्याला नव्हता. मग काय करायचं. तर एकदा तो गर्व पोहोचत 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 उंच पोहोचत पोहोचत एक दिवशी असा आला, माझ्यापेक्षा हुशार या जगामध्ये कोणी नाही. राजाला वाटलं असं जेव्हा कोणी पण म्हणतो मग समजायला पाहिजे की त्याला ओळख नाही, या जगाची ओळख नाही. मग राजाने म्हटलं तू म्हणतोस ते कदाचित बरोबर आहे, पण पुरावा पाहिजे ना आपल्याकडे. तो म्हणाला पुरावा, तर काय पुरावा पाहिजे. तो म्हणे एक काम कर, या राज्यामध्ये तू हा फरमान काढ की जर माझ्यापेक्षा कोणी हुशार असेल तर माझ्या समोर या म्हणून. आता कसं चॅलेंज वाटलं त्याला, म्हणून ठीक आहे बघूया. तर त्यांनी सगळ्या राज्यामध्ये खबर पसरवली की मी या जगातला सर्वात हुशार व्यक्ती आहे, जर कोणामध्ये दम असेल तर या समोर म्हणून. तर जे जे लोक होते ज्यांना माहिती होतं याचा गर्व, ते म्हणाले की याच्यासमोर उभं राहणं म्हणजे कठीणच आहे आणि हा काही बोलतो आणि कसंही बोलतो आणि शेवटी असं म्हणतात ना, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, ती इंग्लिशमध्ये म्हणतो नंतर मराठीत म्हणतो की द फूल कॅन ऑलवेज आस्क मोर क्वेश्चन्स अँड द वाईज मॅन कॅन आन्सर.
हुशार व्यक्ती उत्तर देण्याची जी त्याची क्षमता आहे ती नेहमी एका मूर्ख व्यक्तीच्या प्रश्न विचारण्याच्या क्षमतेपेक्षा कमीच असते. तर आता मग काही लोकांनी माघार घेतली, काही लोक म्हणाले कोण तोंडी लागणार याच्या, अमुक तमुक जे काही झालं ते. पण ही खबर गेली त्या गुरुकुलामध्ये आणि त्याचे गुरु होते ते म्हणाले अहंकार हा वाईट गुण आहे. परमेश्वरासमोर नेहमी आपण नम्र राहायला पाहिजे आणि हा व्यक्ती चुकीच्या मार्गाला चाललाय, याला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर 16 वर्षांचा एक मुलगा होता. तो म्हणाला गुरु महाराज तुम्ही म्हणताय ना मला तुम्ही आशीर्वाद द्या, मी काहीतरी करतो म्हणून. तर त्याला आशीर्वाद दिला गुरुंनी. काल आपण त्याच्यावर विस्तृत चर्चा केली गुरूंच्या आशीर्वादाने काय होतं. तर गुरूंचा आशीर्वाद घेऊन पुस्तक नाही वाचले त्याने. जेव्हा तो एका डिबेटला निघालाय, एका शर्यतीला निघालाय, आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आधी काय करतो, लायब्ररीमध्ये जातो आपण, म्हणजे मी नाही तुम्ही नाही इन जनरल. तर मग उद्या परीक्षेत मग आज काय करायचं आपण, आज तो शेवटचा म्हणजे एक तो पॅरेग्राफ राहिला होता, एक ते पुस्तकाचे ते 2 पानं बाकी होते. तर परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या कमऱ्यामध्ये प्रवेश करेपर्यंत आपण कधी कधी बघतो मुलं पुस्तकं वाचत असतात. ते शेवटच्या 2 मिनिटांमध्ये पुस्तक वाचून खरोखर मदत होते का? ऍक्च्युली काय करायला पाहिजे, शेवटचे काही तास शांत बसायला पाहिजे आणि वर्षभर जेवढं वाचन केलंय त्याला थंड आतमध्ये स्थिर करायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपण करू शकतो. तर बघा संस्कृती कशी आहे की जेव्हा शर्यत आहे वादविवादाची, वादविवादाच्या शर्यतीच्या आधी तो पुस्तक वाचन नाही करत आहे. केलं ना वर्षभर पुस्तक वाचन. वादविवादामध्ये जिंकण्यासाठी ज्ञान नाही पाहिजे, वादविवादामध्ये जिंकण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद पाहिजे की एवढं सगळं जे साचलेलं आहे आतमध्ये त्याच्यातून बरोबर त्याला उत्तर देण्यासाठी योग्य शब्द बाहेर पडायला पाहिजे. म्हणून आपण एवढं वाचन करतो, एवढं श्रवण करतो, पण बोलताना जे वाचन केलेले श्रवण केलं ते आठवायला पाहिजे ना. तर म्हणून जो वक्ता आहे त्याचा आधार त्याची स्मृतीशक्ती नाही, वक्त्याचा आधार आशीर्वाद आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी कधी कोणी वक्ते असतील आणि जर मला कधी विचारलं की प्रभूजी मला आता लेक्चर द्यायला सांगितलंय तर तुमचं मार्गदर्शन काय माझ्यासाठी, माझं पहिलं मार्गदर्शन असतं चांगली तयारी करा. चांगली तयारी करा. तुम्हाला माहिती तुमचं प्रवचन आता त्या शनिवारी आहे, चांगली तयारी करा. पण जेव्हा व्यासासनावर बसाल तेव्हा ती सगळी तयारी बाजूला ठेवा आणि मंगलाचरण इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लेक्चर. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. तो एका वक्त्याच्या प्रवचनाचा 1.5 तासाचा जो प्रवचन आहे सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे, ओम अज्ञान तिमिरांधस्य. जर आपण मंगलाचरण बोलायचं तर प्रभुपादांनी सुरू केली प्रथा बोलूया, पण मेन माझे ते 2 पॉइंट बोलायचे तर मला 2 श्लोक मी ते निवडून विशेष रिसर्च करून ते लिहून ठेवले. ते 2 श्लोक बोलायचे मला. तर बाय द वे श्रीमद भागवत स्कंद क्रमांक 11 हा 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 आता श्लोक बघा नाही. सगळ्यात महत्वाचा भाग आहे प्रवचनाचा मंगलाचरण, जिथे आपण पूर्व गुरु शिष्य परंपरेला प्रणाम करतो आणि म्हणतो तुम्ही दिलेलं ज्ञान उसणं, एवढे वर्ष ऐकलंय, प्रभुपादांनी एवढी मेहनत करून जे लिहिलेलं आहे ते वाचलंय, ते सगळं या एका मडक्यामध्ये ठेवलेलं आहे, ते योग्य वेळी बाहेर येऊ द्या जेणेकरून भक्तांना श्रीकृष्णांप्रती प्रेम निर्माण होईल आणि गुरूंप्रती समर्पणाची भावना निर्माण होईल आणि एक माध्यम होऊ दे. सो आशीर्वाद घेतलेले गुरूंचे, पुस्तक वाचन नाही केलं आणि मग त्या चॅलेंजसाठी गेला. मग गेला सभेमध्ये म्हणाले तुम्हीच का होते मंत्री जे म्हणतायत की तुमच्यापेक्षा मोठा विद्वान नाही. म्हणे हो, मला तुमच्याशी पैज लावायची. मला 16 वर्षाचा मुलगा आहे, दाखला सोनी आली. मला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मी काही करीन, माझं वय काही असेल, हिंमत असेल तर बोला. मग आता असं आलं. मग म्हणतात ठीक आहे, माझ्याकडून 3 गोष्टी आहेत त्यातून नाकारायच्या. मी काही बोलू शकतो ते नाकारून दाखवायचं. हुशार असेल तर नाकारशील. ठीक. पहिली गोष्ट, या राजाची आई, आता मला माहिती नाही शब्द काय आहे,
की काही महिला आहेत त्यांना मूल जन्म नाही देता येत. हा, वाज. ओके. तर म्हणतात राजाची आई वांज नाहीये. राजा तिथे बसलेला आहे. राजाची आई वांज नाहीये, हे माझं वक्तव्य. त्याला नाकारून दाखव मुलगा. ओके. दुसरं माझं वाक्य, आपला राजा 100% पुण्यवान राजा आहे. तिसरी गोष्ट, आपली राणी ही 100% राजाप्रती पूर्णपणे एकनिष्ठ आहे, पतिव्रता आहे. आता या 3 गोष्टींना जरी नाकारता येत असेल, पण त्याचा परिणाम काय? दुसरं आणि तिसरं वाक्य तर हायर हायर हायर, राईट. तिसऱ्या वाक्याला नाकारलं की पतिव्रता नाहीये राणी. तर ही आताची गोष्ट नाही आहे, आताच्या राहण्या नाही. 1000 वर्ष 11 वर्ष कत्तल होईल तिकडे. आणि राजा पुण्यवान नाहीये हे सिद्ध करायला लागेल. तर हा 16 वर्षाचा मुलगा आहे. हा म्हणाला ठीक आहे. तो म्हणाला शास्त्रानुसार एक वाक्य आहे, केळीच्या झाडाला किती केळी लागतात एका वेळेस? आपण बघतो किती केळी लागतात. अहो ना, नंबर नाही पाहिजे, कोणा भरपूर लागतात. 1-2 डझन. ओके. आणि शालिग्राम हरिप्रभूच्या शेतामध्ये 30-35 लागतात. तर म्हणतात की भरपूर लागतात. आणि म्हणतात की कावळे जेव्हा अंडी देतात तेव्हा भरपूर अंडी देतात. तर शास्त्रांमध्ये एक वाक्य आहे, काकवंथ्या कदलीवंथ्या. काकवंथ्या कदलीवंथ्या म्हणजे जर एखाद्या कावळ्याने, मादा कावळ्याने एकच अंड दिलं तर म्हणजे ती वांज आहे. आणि जर एखाद्या केळीच्या झाडाने 1-2 केळ दिले, मग काय तुम्ही शक्ती काय गमून आहे, काय द्यायला पाहिजे 24 वगैरे. तो म्हणतो त्या दृष्टीने ऍक्च्युली यांची जी आई आहे ना, ती ऍक्च्युली खूप शक्तिशाली आहे. त्याने ऍक्च्युली खूप मुलांना जन्म द्यायला पाहिजे होता, पण काही कारणामुळे एकाच मुलाला जन्म दिला, मग त्या दृष्टीने वांज आहे. त्याच्यामध्ये गुणगौरव पण केला. ऍक्च्युली त्या मातेकडे खूप शक्ती होती. मला अजूनही आठवत आहे की कधी काही पूजा वगैरे व्हायच्या तेव्हा जे जुन्या काळचे ब्राह्मण आहेत ना, ते म्हणाले अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा, शतपुत्र सौभाग्यवती बाबा. ऍक्च्युली हिंदी संस्कृतीमध्ये हम दो हमारे दो, दिस इज नॉट हिंदुइझम. हे आत्ता काही कारणांमुळे काही लोकांनी हे सुरू केलंय. ऍक्च्युली एखाद्या आईचे 5-6 मुलं असणं हा तिचा गौरव होता. पण आता आपल्याला काय बिनवलंय, जेवढे कमी मुलं तेवढं चांगलं आहे म्हणून. आणि त्याचे भरपूर दुष्परिणाम आहेत, ते आता इथे चर्चा करण्याची गरज नाही आहे. तर म्हणून शास्त्रांमध्ये काय लिहिलंय की ऍक्च्युली महिलेची भरपूर शक्ती असते. आणि संस्कृती जर आपल्याला पुढे न्यायची असेल तर ऍक्च्युली अनेक मुलांना आपण, सुसंस्कृत मुलांना जन्म देऊ शकायची आपली शक्यता असेल, आपल्यामध्ये क्षमता असेल तर आपण करायला पाहिजे. तर म्हणतायत त्या दृष्टीने यांची आई वाज आहे म्हणून. तर सगळे लोक तिथे जे बसले होते सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट. म्हणजे शास्त्रांमधून पण सांगितलं, आईचा गुणगौरव पण केला आणि त्याला नाकारलं पण. त्याला थोडा घाम फुटला. दुसरं काय वाक्य होतं तुमचं? काय होतं वाक्य? राजा हा पुण्यवान नाही आहे. म्हणाले शास्त्रांच्या अनुसार प्रत्येक राजामध्ये 8 प्रमुख देवता वास करतात. इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, यम, कुबेर, अग्नी. किती झाले? 7 झाले. ओके. वरुण, चंद्र, इंद्र, वायू, मग 8. तर म्हणतात हे जे 8 प्रमुख देवता आहेत हे राजाच्या शरीरामध्ये वास करतात. म्हणून राजाचं जुन्या संस्कृतीमध्ये नाव होतं नरदेव. म्हणजे देवता आहेत ते परमेश्वराचे प्रतिनिधी आहेत ब्रह्मांडाला शासन करण्यासाठी. आणि ते सर्व देवता एका राजामध्ये जेव्हा येतात तेव्हा राजा त्याच्या राज्याचं शासन नीट करेल. मग त्याच्यामध्ये यमासारखी दंड देण्याची शक्ती पाहिजे, अग्नीसारखी पवित्रता पाहिजे, वायूसारखा तो नेहमी सगळीकडे अवेलेबल पाहिजे, इत्यादी इत्यादी. ती भावना आहे. म्हणतात बरोबर आहे. काही शास्त्रामध्ये दिले का 8 प्रमुख देवता राजाच्या शरीरात राहतात? म्हणाले हो. म्हणतात या दृष्टीने हे झालं. तिसरी गोष्ट झाली ती की
देवतांचं जे आहे ते तिसऱ्या गोष्टीचं आहे. जर राणी या राजांना एकनिष्ठ आहे, पण त्या राजामध्ये 8 प्रमुख देवता पण आहेत, म्हणजे राणीची निष्ठा यम, इंद्र, चंद्र, वरुणाप्रती पण आहे. म्हणजे याचा अर्थ की राणी या दृष्टीने पूर्णपणे राजाप्रती एकनिष्ठ नाहीये. टाळ्यांचा गरज तो तिसरा आला. पण मी दुसरा पॉईंट की राजा जेव्हा राज्य करतो तेव्हा त्याच्या राज्यामध्ये जे काही पुण्य होतं त्याचा 1/6, 6 भाग त्याचा 1 भाग पुण्य. तुम्ही जर काही पुण्य केलं तर तुमचा 1/6 भाग आहे तो राजाला जातो. तशाच प्रकारे त्या राज्यामध्ये जो कोणी काही पाप करेल त्याचे पण 6वा भाग राजाला जातो. राजा वैयक्तिक 100% पुण्यवान आहे. पण या राज्यामध्ये काही लोक आहेत असे जे पूर्णपणे पुण्यवान आहेत, त्यांचा तो 6वा भाग राजाकडे जातो. म्हणून या क्षणी राजा पूर्णपणे पुण्यवान नाहीये. अशा प्रकारे 3 उत्तरं देऊन सगळे ते जे लोक होते सभेमध्ये होते ते उभे झाले. आणि हे दक्षिण भारतातली गोष्ट आहे. तर सगळे अलबंदार 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 म्हणजे यांनी युद्ध जिंकलं, अलबंदार अलबंदार म्हणून. तर राणी इतकी खुश झाली की अरे आपल्याला इतक्या वर्षांपासून या मंत्र्याला नीट ठिकाणी लावायचं होतं आणि आपल्याकडे काही मार्ग नव्हता. आणि 16 वर्षाच्या मुलांनी काहीतरी केलं. तर राजाला म्हणते यांना काहीतरी द्यायला पाहिजे, विलक्षण काम केलं यांनी, आपलं पण काम सोपं केलं, शास्त्र काय द्यायचं याला. राजा म्हणाले काय करायला पाहिजे सांग. तर तिने म्हटलं याला अर्ध राज्य द्या. खूप खुश झाली ती. तर त्याला ऍक्च्युली अर्ध राज्य दिलं. 16 वर्षाच्या मुलाला अर्ध राज्य दिलं. हुशार मुलगा आहे, सुसंस्कृत आहे. तर त्यांनी ऍक्च्युली ते राज्यपद स्वीकारलं. पण राज्यपद स्वीकारून जेव्हा मोठा झाला, वय वाढलं, तेव्हा मग हळूहळू हळू विषयांमध्ये फसला. कारण राजाचं पद म्हणजे शक्ती, राजाचं पद म्हणजे भोग व्यवस्था. तर राज्य खूप छान केलं, पण तो त्या गुरुकुलामध्ये जे होता त्याचा संबंध तुटला त्याचा. तर ते गुरु वाट बघत होते, माझा शिष्य आशीर्वाद घेऊन गेला होता आणि परत येईल, पुन्हा वापस येईल म्हणून. तो आलाच नाही तो. आणि व्हॅलिड रिझन्स, सगळे लोक त्याच्यावर खुश आहेत, सगळे जो म्हणेल ते सगळे ऐकतील वगैरे वगैरे. असे अनेक वर्ष या राजाने राज्य केलं. पण ते गुरु अजूनही वाट बघत होते. मग त्यांनी काय केलं, कसं कायला बोलवायचं परत. तर त्यांचा एक शिष्य होता दुसरा, त्याचा नाव राममिश्र. राममिश्राला बोलवलं आणि म्हणाले तू जो सध्या राजा आहे ना तो माझा शिष्य आहे, पण विषय वासनेमध्ये आता फसलाय, तर त्याला आपल्याला परत बोलवायचं, तू माझी मदत करशील का. नाही. आणि त्याला ना ही शाक सब्जी आवडते. पुन्हा आपण शाकात आलो. आज काहीतरी चाललंय शाकाचं. सो म्हणाले त्याचं दक्षिण भारतामध्ये नाव होतं तुडुवलई. तर तुडुवलई नावाची शाक सब्जी होती, ती त्याला खूप आवडते. तर म्हणाले मी तुला शिकवतो ती कशी करायची. आणि त्याचा एक विशेष आंबट पद्धतीने ती करायची होती. ती जर केली तर ती एवढी आकर्षक वाटते की त्या राजाला ते मुलाला ते आवडतं. तर तू जाऊन खाऊ घाल त्याला. ते म्हणाले ठीक आहे, काय करायचं बरं आता तू शोध. तर त्या राममिश्रा म्हणतोय माझ्या गुरु महाराजांची इच्छा आहे की या शिष्याने परत यावं, आणि त्यासाठी मला निवडले. किती मोठी कामगिरी दिली मला, आणि त्यासाठी मला सांगितलं पण कसं काय करायचं. मग काय करायचं, राजापर्यंत पोहोचणं सोपं नाही. मग राजाचा जो आचारी होता त्याला त्यांनी शोधून काढला, त्याच्याशी 6 महिने मैत्री केली. त्याला माहितीच नाही की हा मोहिमेवर आहे. मैत्री करून एक दिवशी म्हणतो मी तुला ना एक छान खाऊ घालतो. तर ती भाजी एकदम छान प्रेमाने भगवंतांना अर्पण करून त्यांनी ती भाजी बनवली आणि त्या आचार्याला खाऊ घातली. आचार्य काय हे खूपच टेस्टी आहे. तो म्हणाला जर तू हे राजासाठी बनवलंस ना तर राजा तुझ्यावर खुश होईल. तो म्हणतोय मीच एवढा खुश झालोय तर राजाला पण खाऊ घालेल. तर त्यांनी त्या दिवशी राजाला खाऊ घातली ती भाजी. राजाला आठवलं ही चव असते की नाही. तर त्याला आठवलं की अरे ही चव तर मला आश्रमामध्ये मिळाली होती. म्हणजे ही कोणी खाऊ घातली तुला. नाही माझा एक मित्र आहे त्यांनी खाऊ घातली. म्हणजे मित्राला घेऊन ये. त्या दिवशी संध्याकाळी तो राममिश्र आपल्या मित्राला शोधायला गेला. मित्र गायब. मग तो दुसऱ्या दिवशी म्हणाला ती भाजी, आणि तो मित्र तुझा म्हणजे नाही मला मित्र सापडला नाही. मग ती भाजी तो म्हणे नाही ती त्यांनी बनवली होती. तू माझा आचार्य आहेस, तू बनवायला पाहिजे होतीस आणि तू बनव. नाही होती एवढी छान होती, मला तो आचारी पाहिजे आणि मला ती भाजी खायची आहे.
तर शोधलंय, तो काही आचारी मिळालाच नाही आणि याची उत्सुकता वाढली, तो आचारी कुठे, ती भाजी कुठे. मग असं करून करून काही दिवसांनी तो आला परत. म्हणाला अरे काय झालं, राजाला कसं, अरे काय तू ती भाजी खाऊ घातलीस आणि तू गायब झालास. तर राजा तेव्हापासून माझ्या मागे लागलाय की तो आचारी आणि ज्यांनीही खाऊ, मला घेऊन चल. अरे तुला नाही घेऊन जाणार मी, तुला घेऊन जायला लागेल कारण तो स्वयंपाक तू नाही करू शकत. मग याला तिथे घेऊन गेले राजासमोर. मग राजा म्हणतोय किती भाजी बनवलीस का? हो. मग या भाजीला बनवायला तुला कोणी सांगितलं? तर म्हणे नाही, मला कोणीतरी सांगितलं. नाही, मला सांगतो. म्हणजे मला ना ॲक्च्युली तुमच्या एका हितचिंतकाने, तर कधी म्हणतात त्यांच्या गुरूंनी, आणि त्यांचे नाथ मुनी म्हणून एक मोठे आचार्य होते, तर नाथ मुनींनी पाठवलं मला असं म्हणतात. तर म्हणाले मला तुम्हाला एक खूप मोठं धन संपत्ती द्यायची आहे, तर पण ती मी तुम्हाला एकट्यात देऊ शकतो, मी तुम्हाला दुसऱ्यांना नाही, समोर नाही देऊ शकत. तुमचे कोणी सैनिक नाही पाहिजेत, तुमचे अजून कोणी नाही पाहिजेत, आणि मी पण निशस्त्र येईल, माझ्याकडे पण काही नाही, पण एकांत पाहिजे आपल्याला. मग मी तुम्हाला सांगेन, कारण ते जे रहस्य आहे ना ते अशा एका ठिकाणी आहे की तिथे नाग आहे एक, आणि जर अनधिकृत व्यक्ती तिथे जर गेला त्या गोपनीय धनाला प्राप्त करण्यासाठी, तो नाग दंश करतो आणि माणूस समाप्त होतो. तर म्हणून मी तुम्हाला काहीतरी असा मंत्र देईन, त्या मंत्राने तो दरवाजा उघडेल, आणि तो दरवाजा उघडून त्या सापासमोर जर तुम्ही ते मंत्र बोलले तर तो जो नाग आहे तो तुम्हाला त्या रहस्याला स्पर्श करू देईल, नाहीतर तुमच्यावर दंश होईल. म्हणून हे एकांतात सांगू शकतो, ते रहस्यमय जो मंत्र आहे तो सगळ्यांसमोर नाही सांगू शकत नाही. राजा म्हणाले बरोबर आहे, पण तू निशस्त्र. तर सगळी चेकिंग वगैरे केली त्याची, डिस्किंग, आणि मग एका कुठेतरी एकांतात गेले ते, आणि हे स्थान होतं श्रीरंगम. तर श्रीरंगम जवळ हे जे राममिश्र आहेत ते त्या राजाला घेऊन गेले, आणि त्या राजाला म्हणाले आता बसा इथे, मी सांगतो तुम्हाला. आणि मग म्हणाले आता तुम्ही काय बोलायचं नाही, मी बोलणार आहे. म्हणाले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. पहिला अध्याय, पहिला श्लोक सुरू केला. तो शुद्ध ध्वनी श्रीकृष्णांची गीता आणि या समर्पित राममिश्राच्या मुखातून जेव्हा येते तेव्हा त्याच्यामध्ये शक्ती होती. ती त्याच्या कानात गेली ना, इथे वादळ झालं कानामध्ये. जेव्हा शुद्ध भक्तांकडून आपण जेव्हा ऐकतो तेव्हा वर्षानुवर्ष साचलेले आपले चुकीचे विचार खळबळ होते. अरे एवढ्या वर्षांचे माझ्या धारणा सगळ्या हल्ल्या आज प्रवचनामध्ये. तर ते दुसरा श्लोक, तिसरा श्लोक, चौथा श्लोक, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, आतमध्ये पूर्ण इथे वादळ चाललंय. असं करत 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 तो 12व्या अध्यायापर्यंत पोहोचला. 12व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकापर्यंत पोहोचला. तर 12व्या अध्यायाचा 8वा श्लोक आहे, मय्यैव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्यैव अत ऊर्ध्वं न संशयः. तर या श्लोकाचा अर्थ आहे, जो माझ्यामध्ये मन ठेवतो, माझ्यामध्ये बुद्धी ठेवतो, त्याचा निवास नेहमी माझ्यामध्ये असतो. हा श्लोक जेव्हा राममिश्राच्या तोंडून आला तेव्हा त्याचा तो बांध फुटला आणि त्याच्या डोळ्यातून नुसते अश्रू वाहू लागले, आणि तो पाया पडला त्याच्या आणि म्हणाला मला माफ करा, पण आता तरी मला सांगा की हे सगळं काय चाललंय. म्हणजे तुम्ही तुमच्या गुरूंना सोडून इथे फसले आहात, तर तुमचे गुरु तुम्हाला म्हणतायत की अरे हा माझा शिष्य गेला तर त्याला घेऊन या परत. म्हणजे मला तुम्हाला कुठलं रहस्य द्यायचं ते सांगतो तुम्हाला. त्यांना श्रीरंगमच्या मुख्य गाभाऱ्यात घेऊन गेले. तिथे विष्णू झोपलेले आहेत आणि मागे अनंत शेष. तर म्हणाले हे तुम्हाला मला परम गोपनीय धनसंपत्ती द्यायची होती. तर या सगळ्या प्रवासातून जाऊन आणि एवढं सगळं शुद्धीकरण होऊन आणि ते मंत्र भगवद्गीतेचे ऐकून जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा त्या राजाने त्या दिवशी भगवंताचं जेव्हा दर्शन केलं असेल त्याला काय दर्शन मिळालं असेल. आणि त्याच रंगनाथ स्वामीचं दर्शन आपण पण करतो, पण आपल्याला ते का नाही मिळत आहे? आपलं स्तर नाही, तिथपर्यंत पोचत नाही, प्रवासात होता. तर त्या दिवशी तो म्हणाला की मी भरकटलो, मी चुकीच्या मार्गी लागलो. आणि त्या दिवशी त्यांनी ते सगळं सोडलं, पुन्हा एकदा आश्रमात गेले. आणि नंतर हे जे आहेत अलबंदार, त्यांचं नाव झालं यमुनाचार्य. आणि यमुनाचार्यांचे शिष्य 3 शिष्य जे रामानुजाचार्यांचे गुरु झाले. तर आपण एवढं सगळं ऐकतो, कांची पूर्ण, गोष्टी पूर्ण,
शैलपूर्ण, हे कांचीपूर्ण, गोष्टीपूर्ण, शैलपूर्ण हे यमुनाचार्याचे शिष्य आहेत. आणि या तिघांचे संपर्क येऊन रामानुजाचार्य एवढे मोठे आचार्य झालेले. रामानुजाचार्याने दक्षिण भारतामध्ये एवढी सगळी क्रांती केली, तर सगळ्यांची स्टोरी आहे यमुनाचार्याला, आणि यमुनाचार्याची ही सगळी गोष्ट आहे. म्हणून श्रीकृष्णांच्या कथेमध्ये, श्रीकृष्णांच्या गुणांमध्ये, श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये जे पावित्र्य आहे, जे अमृत आहे, ते चाखण्यासाठी आपण नेहमी तयार पाहिजे. नारद मुनी व्यास ऋषींशी बोलतायत आणि पहिल्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये, आणि व्यास ऋषी सारांश रूपी हा प्रश्न मांडतात की मी एवढे सगळे वेद लिहिले, एवढे पुराण लिहिले, उपनिषद लिहिले, एवढे सगळे लिहिलं, पण मला समाधान नाही आहे. मग तेव्हा नारद मुनी सारांश रूपी त्यांना म्हणतात की मी श्रीकृष्णांबद्दल विशेष आता एक पुस्तक लिहा, जे श्रीमद भागवत आहे. तर तेव्हा एक श्लोक खूप सुंदर म्हणतात, नवै जनो जातु कथांचन व्रजे मुकुंद सेवी अन्यवद अंग संस्कृती. या श्लोकाचा अर्थ आहे, नारद मुनी म्हणतात, कधी कधी असंही आपल्या डोळ्यात लागेल की तुम्ही म्हणताय एकदा कृष्ण भक्ती मिळाली तसा काही विनाश होत नाही, पण कधी कधी आपण बघतो ना, कोणी भक्ती मार्गात येतो पण भक्ती मार्ग सोडून जातो. तर नारद मुनीने त्याची पुष्टी केली आहे. तर म्हणतात असं होतं, प्रत्येक मार्गावर माणूस येतो आणि काही अडचणींमुळे पुन्हा वापस जाऊ शकतो. पण म्हणतो स्मरण मुकुंदांग्री उपगोहनम पुनर. जरी एखाद्या व्यक्ती श्रीकृष्णांच्या कथेची, नामाची चव लागून जुने संस्कार पुनर्जागृत झाल्यामुळे जरी भक्ती मार्गापासून दूर गेला, तर म्हणे स्मरण मुकुंदांग्री उपगोहनम पुनर. पण मनामध्ये त्या स्मृती असतात की जेव्हा मी हरिकथे ऐकत होतो तेव्हा काय काय ऐकलंय मी, जेव्हा मी हरिकीर्तनात नाचायचो तेव्हा काय अनुभव व्हायचा, जेव्हा मी यात्रेला जायचो तेव्हा काय. स्मरण मुकुंदांग्री उपगोहनम पुनर. पुन्हा एकदा त्याच्या हृदयामध्ये इच्छा निर्माण होते, तो गोडवा मला परत या जगामध्ये कुठे लागला नाही. आणि मग म्हणतो विहातुम इच्छेन न रसग्रहो जना. ज्यांनी एकदा कृष्ण रस चाखलाय, तो जरी काही कारणांमुळे काही काळासाठी आपल्या डोळ्यांसमोर असं होतं की अरे हा रस्ता भरकटला, पण बाकीच्या मार्गांवर जेव्हा लोक पथभ्रष्ट होतात ते पूर्णपणे घसरू शकतात. पण भक्ती मार्गावर साधारणपणे कोणी पथभ्रष्ट होऊ शकत नाही. जरी कोणी पथभ्रष्ट झाला, जर त्यांनी हरिकथा ऐकली असेल, जर त्यांनी खरोखर हरिकीर्तनामध्ये भाग घेतला असेल, तो जाऊ नाही शकत. त्याला एकदा चव लागली आहे, ती चुकीच्या मार्गावर जाऊन पण ती चव कधी मिळणार नाही आणि तो पुन्हा वापस येतोच. एक लास्ट एक्झाम्पल आपण संपूया. भक्ती सिद्धांत सरस्वती हा उदाहरण द्यायचे. म्हणायचे एक श्रीमंत जमीनदार होते आणि खूप काम होतं त्यांच्या घरी, पण त्यांना जास्ती सेवक ठेवायची इच्छा नव्हती, नोकर. तर एकच सेवक होता, एकच नोकर होता. तर त्या नोकराला पगार पण कमी, तर त्याला खाऊ काय घालायचे पण. तर हे भक्ती सिद्धांत सरस्वतींचे शब्द आहेत. बासमती राईस आणि बालम तूप. बालम तूप काय असतं ते त्यावेळेस विचारायला लागेल आपल्याला. पण आपण म्हणू एकदम गाईचं सुगंधी दाणेदार तूप. तर म्हणतात त्या नोकराला पगार कमी, काम जास्ती, सगळं होतं, पण तो जेवायला जेव्हा बसायचा तेव्हा त्याला बालम राईस आणि काऊ घी, तो बासमती राईस आणि साजूक तूप खाऊ घालायचे. ती जी चव आहे, बासमती भात आणि साजूक तूप, ती चव त्याच्या जिभेला लागली आणि मग काम करायचं. रोज त्याला संध्याकाळी प्रश्न पडायचा, अरे किती काम करून घेत आहेत आणि पगार 2 पैसे. तर त्याचे मित्र म्हणायचे, अरे याच्या अर्ध्या कामाला मला दुप्पट पैसे मिळतात. मग एक दिवशी त्यांनी खूप विचार केला, म्हणाला सोडून जातो मी. सोडून गेला. 2-3 दिवस फिरला, त्याला बासमती भात आणि तूप कोणी खाऊ नाही घातलं. तर त्याची जीभ, पैसे मिळतात पण ते नाही मिळत आहे. परत फिरून इकडे आला. तर म्हणतात तसंच म्हणतात गुरु महाराज जेव्हा शिष्यांना बोलतात तेव्हा बरेच संघर्ष असतात, पण म्हणतात एखादे गुरु जेव्हा शिष्यांशी बोलतात तेव्हा त्याला नेहमी बासमती भात आणि गाईचं साजूक तूप खाऊ घालतात. ते जर आपण चाखलं, एकदा त्याची चव जर इथे बसली, आपण पूर्ण जग फिरू, पण जग फिरून आल्यानंतर एक लक्षात येतं ती चव काही मिळत नाही आहे. त्याच्यामुळे भक्ती मार्ग एकच मार्ग आहे ज्यामध्ये नुकसान अजिबात नाही. नेहावी क्रमनाशोस्ती प्रत्यवायो स्वल्पमपी असे धर्मस्थ रायते महत्व भय. एकही पाऊल या मार्गावर घेतलेलं कधी वाया जात नाही, त्याचा कधी नाश होत नाही.
म्हणून नेहमी आपण श्रीकृष्णांबद्दल ऐकण्यासाठी आतुर असलं पाहिजे. श्रीकृष्णांकडे आपल्याला देण्यासाठी भरपूर काही. पुढच्या श्लोकामध्ये आज तर म्हणाले उत्तम श्लोक विक्रम आहे, आणि पुढच्या श्लोकामध्ये आता खुणवत आहेत राम आणि कृष्ण. बलराम आणि कृष्णाबद्दल सांगा. उत्तम श्लोक आता भरपूर आहेत, भगवंतांचे अवतार भरपूर आहेत, पण काय आहे ना, बाकीच्या अवतारांची भरपूर कथा ऐकली, पण श्रीकृष्णांबद्दल सांगा. तर पुढच्या श्लोकामध्ये स्पष्ट रामकृष्ण यांचा उल्लेख येतो की आता तुम्ही दुसरी कथा सुरू करू नका, श्रीकृष्णांबद्दल सांगा. आता हळूहळू आपण पुढे जाऊ. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. जस्ट आपली प्रभुपादांनी आचार्यांनी दिलेली एक प्रथा आहे की प्रत्येक प्रवचनानंतर आपण प्रश्न विचारण्यासाठी देणं आपलं कर्तव्य आहे, आणि आपण ती परंपरा चालू ठेवूया. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही जे भागवतम ऐकणं किंवा वाचण्याचे जे 3 स्तर सांगितले, तो पहिला होता की मनोरंजनाचा स्तर, पापवृत्त आणि आनंद अनुभवण्यासाठी. सो मनोरंजन आणि आनंद अनुभवणे. सो कधी कधी आपल्याला असंही होऊ शकतं ना की काय आहे ते नक्की, आपण मनोरंजन होतंय आपण हा आनंद अनुभवतोय, किंवा मग त्याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, किंवा मग आपण आणि हे नुसतं मनोरंजन न करता त्याचा आनंद कसा हे करायचा. त्याची एकदम खोल प्रश्न विचारत आहेत आणि प्रॅक्टिकल प्रश्न विचारत आहेत आपल्या सर्वांसाठी. त्यांना माहिती आहे कसं करायचं, आपल्याला शिकायला पाहिजे. सो आनंद अनुभूती आहे. हा जो आनंद आहे हा भौतिक आनंद नक्कीच नाही, आध्यात्मिक आनंद आहे. आध्यात्मिक आनंद कसा मिळतो आपल्याला, या प्रश्नाला बाजूला ठेवून आपण एक प्राथमिक चर्चा करतोय की आध्यात्मिक आनंद मला मिळवायचा आहे, तर काय केलं तर आध्यात्मिक आनंद मिळेल. जड आनंद कसा मिळतो, खाऊन, इंद्रिय भोग वस्तू आणि इंद्रियांचा जेव्हा स्पर्श होतो, मात्र स्पर्श जेव्हा, तेव्हा आपल्याला भौतिक सुख मिळतं. आणि आध्यात्मिक आनंद मिळण्यासाठी काय पाहिजे, खोल 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 मूळ काय आहे, सेवावृत्ती. सेवावृत्ती असेल, मी काही करू दे, तो आध्यात्मिक आनंद मिळेल. आणि सेवावृत्ती एक नसेल, मी आरती करतोय पण सेवावृत्ती नाही, लोक बघतायत की नाही मी पुजारी आहे, आज मी ड्रेसिंग केलंय, तो मीपणा जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये येतो, मग तो आध्यात्मिक आनंद नाही मिळणार. बाहेर आल्यावर लोक म्हणतील की खूप सुंदर ड्रेसिंग आहे, पण म्हणतो लोकांनी हे नाही म्हटलं, प्रभू तुम्ही ड्रेसिंग केलं का, ते कान कशासाठी असुसले, ते ऐकण्यासाठी असुसले की प्रभू तुम्ही ड्रेसिंग केलं का. ऍक्च्युली लोक म्हणतात जगन्नाथजी आज किती सुंदर दिसत आहेत, आज बलरामजी किती सुंदर दिसतात. ऍक्च्युली तो मूळ हेतू होता ड्रेसिंगचा. सो जेव्हा सेवावृत्ती असेल, आपण सर्व भक्त म्हणताय, तेव्हा आध्यात्मिक आनंद मिळेल. म्हणून जसं तुम्ही म्हणताय की आपल्याला कसं माहिती की मला खूप छान वाटलं असं भागवतम क्लास, पण ते मी स्तरावर छान वाटलं की आनंदाच्या स्तरावर, तर तो क्लास ऐकल्यानंतर कण मात्र तरी सेवावृत्ती जागृत झाली का, आणि कण मात्र तरी भोगवृत्ती जागृत झाली का. आता नो चेंज, काही माझ्यामध्ये बदलच नाही घडला, तर देन वी शुड अंडरस्टँड मला जो आनंद वाटतोय, अरे खूप छान क्लास झाला, खूप मजा आली, सो दॅट इज इन द डायरेक्शन ऑफ मनोरंजन. आणि जेव्हा आपण क्लास ऐकून खूप खुश झालो, असा एवढा कारण एवढं हसतोय आपण, कोणीतरी आपण घरी जेव्हा जाऊ बिल्डिंग मध्ये म्हणतो कुठे गेलो होतोस, रविवारी संध्याकाळी जेव्हा लोक हसतात तेव्हा माहिती आहे कुठून येतात, रविवारी सकाळी जेव्हा लोक हसतात तेव्हा कुठून येतात ते नाही माहिती. तू कुठे गेलो, नाही मी भागवत क्लास घेतो आणि एवढं छान जर ऐकायला मिळालं, प्रभुपादांचा क्लास होता त्याच्यातून एवढं सगळं ऐकलं नाही. मग एक लक्षात येतं की आनंद आहे परसेप्टिबल समोरच्या माणसाला, पण त्या आनंदाचा स्रोत काय आहे की जेव्हा मी इथून उठतोय तेव्हा कुठेतरी माझी जी काही छोटीशी घरी सेवा आहे, माझी मंदिरात सेवा आहे, माझी काउन्सिलिंग मीटिंग आहे, माझी मॅनेजमेंटची सेवा आहे, माझी प्रचार एव्हरीथिंग सेवा, प्रभुपादांनी हार बनवायची सेवा आहे, मुलांच्या कार्यक्रम 10 वाजता त्यांची काळजी घ्यायची सेवा, आपली जी काही छोटी मोठी सेवा आहे, हे रोल करायची सेवा आहे का, हे कार्पेट जिथे बसलंय, जी काही सेवा आहे त्या सेवेसाठी आपल्याला उत्साहवर्धन झालं का. हे संपल्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजता ती सेवा, त्यासाठी
उत्साहावर झालं. आत्ता 2 मिनिटांनी फक्त हा वाइंड अप करायचा आहे. हा जो स्टँड आहे तो फोल्ड करून आपल्या ठेवायची सेवा आहे एका मुलाची. त्याला आनंद वाटतो कारण मी किती सौभाग्यशाली आहे. मी मंदिरामध्ये जगन्नाथजींबद्दल माहिती देण्यासाठी जे रेकॉर्डिंग होतं त्याचा स्टँड फोल्ड करण्याची सेवा मला मिळाली. ही सेवा, हा स्टँड फोल्ड करण्याची सेवा, ही शुभदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना जेव्हा सांगितलं भागवतम तेव्हा नव्हती ही सेवा. सूत गोस्वामींनी जेव्हा शौनकादी ऋषींनाही भागवत कथा केली तेव्हा ही सेवा नव्हती. ही सेवा प्रभुपादांच्या कृपेमुळे आज आपल्याला मिळते. हरी बोल. किती आपण भाग्यवान आहे. शुभदेव गोस्वामींनी जेव्हा परीक्षिताला कथा सांगितली तेव्हा तिथे मागे मिक्सर आहे व्हॉल्यूम कंट्रोलचा, ती सेवा नव्हती. हरी बोल. शुभदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना जेव्हा कथा सांगितली तेव्हा असा हिरवा कार्पेट नव्हता आणि आज मला तो कार्पेट टाकायची आणि वाइंड अप करायची सेवा आहे. हरी बोल. आणि शुभदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज दोघेही, एक वक्ता आणि एक श्रोता, 7 दिवस आणि 7 रात्र पाणी प्यायलेच नव्हते आणि आज मला प्रभुपादांची कृपा आहे. आपण इकडे असतो आपण म्हणतो अरे तुमची कथा सांगतात थोडं पाणी पिऊ. हा वक्ता आणि हा श्रोता काय पाण्यामध्ये इंटरेस्टेड नाही पण मला पाणी पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे की प्रभुपादांच्या कृपेने प्रभुपादांनी एवढ्या सेवा निर्माण केल्या आहेत. कुठेतरी आपल्याला त्या कोपऱ्यामध्ये स्वतःला फील करायला पाहिजे. प्रभूजी ती सेवा मला ही करू का, ती करू का, ती करू का, ती करू का. सेवा करण्यात सेवा शेवटी ना वैकुंठात जाऊन अर्पण करायचं. समोर राधाकृष्णांसमोर जेव्हा जाऊ तेव्हा कुठे आपण सांगणार आहे माझी एवढी प्रॉपर्टी आहे, तेव्हा कुठे आपण सांगणार आहे माझ्याकडे सोन्याच्या अंगठ्या आहेत, कुठे आपण सांगणार आहे काय. ते जेव्हा सांगायचं हाच आहे मी आणि माझे जे काही दुर्गुण आहेत जे काही आहेत, पण माझ्या गुरूंनी मला म्हणाले तू सेवा करायला तयार आहेस का, राधाकृष्णांना सेवाची गरज आहे. तर मी म्हणालो हो. चुकीने बोललो ऍक्च्युअली, तयारी नव्हती पण मागून कोणतरी तोच अरे बोलो हो तयार आहे. तर गुरु माझ्याने धरला आणि राधाकृष्णाने चढवून ठेवलं. राधाकृष्ण म्हणतात गुरूंनी सांगितलंय ना, माझ्या त्या प्रतिनिधीने सांगितलंय सगळे तुझं सेवा. काय सौभाग्य. तर म्हणून फायनली वर जाऊन 24 तास काय करायचंय, त्याची ट्रेनिंग आहे, इंटर्नशिप आहे. डॉक्टर लोक प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिसच्या आधी 1 वर्ष 1.5 वर्ष इंटर्नशिप असते. त्या इंटर्नशिपमध्ये सगळे ते 19 डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यातून जायला लागतं. सो तसं ही इंटर्नशिप आहे. ही इंटर्नशिप जर नीट केली मग इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट असतो ICC. तो ICC जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत ग्रॅज्युएशन मिळत नाही MBBSच्या लोकांना. तर हा ICC तो आपण किती जरी ते 4 वर्ष 4.5 वर्ष अभ्यास केला आहे पण ICC पाहिजे. विदाउट ICC नो ग्रॅज्युएशन. म्हणून छान आपण वाचन केलंय. आता ICC नीट करूया, इंटर्नशिप नीट करूया, मग ICC मिळेल. त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन होतं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल आणि मग आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, मग आपण क्लिनिक उघडू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद.